जे पैसे आपल्याला इन्कम आपण घेतोय, तो इन्कम घेण्यासाठी आपल्याला काय आहे, तर आपल्याला ही कंपनीचं जे आपलं बिझनेस प्लॅन आहे तो माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपल्याला हा आपला बिझनेस प्लॅन इथे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्या ज्या सर्वांच्या लाडक्या आवडत्या ग्रेट लीडर आहेत, त्या आपल्याला आज इथे बिझनेस प्लॅन जो आहे तो एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यांनी खूप छान असं लक्ष द्या, लिहून घ्या, इथे डोक्यामध्ये सुद्धा फिट करा आणि प्रत्येकाने काय करायचं आहे ते लिहून सुद्धा घ्यायचं आहे. तर आपल्याला आपल्या ग्रेट लीडर ज्या आहेत, ज्या माझ्या नेहमी मी त्यांच्या प्रत्येक त्यांचे जे प्रत्येक काम आहे त्यांना मी फॉलो केलेलं आहे. आणि अशा आपल्या ग्रेट लीडर त्यांचं आपल्याला सगळ्यांना इथे स्वागत करायचं आहे. तर वेलकम मानसी मॅम. सगळ्यांनी टाळ्या वाजवून मानसी मॅमचं वेलकम करायचं आहे. मानसी मॅम आहात ना? बघितलं नाही. येस येस मृणाली मॅम आहे. येस मॅम. येस येस. खूप दिसते का खूप सगळ्यांना? स्वागत आहे मानसी मॅम. हो हो. थँक्यू. आणि सगळ्यात सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी दिसतेय का क्लिअर? येस मॅम. ओके. सो सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि येस, मृणालीने मॅमनी बिचाऱ्यांनी 15 मिनिटापासून फॉलोअप करून करून 201 लोकांना जमवण्यात यश मिळवलेलं आहे. सो लीडर तोच असतो जो आपल्या टीमला फॉलोअप घेऊन मीटिंग अटेंड करण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि मॅमनी बघा, ही 204 लोक जी जॉईन झाले ती येस कदाचित मृणालीने मॅमच्याच टीमची नसतील, वेगवेगळ्या टीमची आहेत, पण त्या लीडर्सची जबाबदारी सुद्धा मृणालिनी मॅम पार पाडतायत की सगळ्यांनी कनेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे लीडरला फॉलो करणं काय असतं, तरी मृणाली मॅम कडून शिकावं की येस, मीटिंगला स्वतः प्रत्येक वेळेला हजर असतात. आज मीटिंगची सुरुवातच मृणालिनी मॅम पासून करते. ही लिंक बनवणं, लक्ष ठेवणं आणि बऱ्यापैकी गोष्टी फॉलो करणं हे मृणाली मॅम नेहमीच करत आल्यात. आणि म्हणून आज या वयात सुद्धा बघा, जेव्हा आपण बी पेरत असतो ना तेव्हा ते दिसत नसतं, पण जेव्हा ते वर येतं ना तेव्हा ते इतकं उफाळून येतं ना, आपल्याला असं वाटतं की अरे ह्या माणसाला हे का मिळालं. पण त्या माणसाला ते मिळण्यामागे त्याने केलेले भरपूर परिश्रम असतात. आणि तेच परिश्रम मृणाली मॅमचे सुद्धा छान फळाला आलेत. आणि आज या वयामध्ये त्या सुद्धा 60,000पेक्षा जास्त इन्कम घेत आहेत, ज्याचा त्यांनी कदाचित सुरुवातीला विचार सुद्धा केला नसेल. तर हे का होतं, तर आपला बेस्ट असा बिझनेस प्लॅन. सो मी प्रत्येकाला सांगते की बघा, लक्ष्मीपूजनला ज्या दिवशी विकास सरांनी 7ID चा प्लॅन सांगितला किंवा आपला रिपर्चेस लॉन्च झाला, त्याच्यानंतर खूप वेळा मला मीटिंग घ्यायच्या होत्या, पण ऑलवेज नेहमी मी बाहेर असल्यामुळे दुपारची मीटिंग पॉसिबल होत नव्हती, ती मीटिंग घेणं पॉसिबल होत नव्हती. सो आज ती पॉसिबल झाली. पण काय होतंय की टीम मध्ये लोक भरपूर आहेत, पण तितकी लोक मीटिंगना कनेक्ट होत नाही. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे खरंच लीडर्स तेवढा फॉलोअप घेत नाहीत, लीडर्स तेवढं लक्ष ठेवत नाहीत, आणि त्याच्यामुळे लोक मीटिंगला कनेक्ट होत नाहीत. मला मान्य आहे की प्रत्येकाला गरज आहे, प्रत्येकाने जॉईन झालं पाहिजे, पण लीडर्सची पण तितकीच जबाबदारी आहे की आपल्या टीमने या मीटिंगला कनेक्ट झालं पाहिजे. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगेन, जे अजून तितके मोठे लीडर नाही झालेत, मोठा पैसा कमवायचा असेल तर ऑनलाइन मीटिंग कभी भी मिस नहीं करनी है, कारण क्योंकि ऑनलाइन मीटिंग ऑक्सिजन जैसा काम करते नेटवर्क मार्केटिंग मध्ये, बरोबर की नाही. सो आता तुमच्या सगळ्यांचं रोपटं असं छोटं छोटंसं बियाणं आहे. जर दुर्लक्ष केलं, जर तुम्ही त्या बियाणाला व्यवस्थित खतपाणी घातलं, त्याला वाढवलं, पाणी दिलं, खत दिलं, तर ते हळूहळू वाढेल. आणि जेव्हा ते मोठं होईल तेव्हा तुम्हाला भरघोस अशी फळं देईल. पण आता तुम्ही लक्ष नाही दिलं तर त्याच्या आजूबाजूला काय वाढेल माहितीये? तण वाढेल, तण. काँग्रेस बोलतात, विकास सर, गवत. ठीक आहे, ते वाढणार आहे. आणि मग तिथे एखादी कोंबडी येईल आणि मग ते तुमचं बियाणं वर यायच्या आधीच वेचेल आणि खाऊन टाकेल. आणि मग तुम्हाला काय वाटेल, अरे इथे म्हणतात की पैसे येतात पण आम्हाला पैसे आले नाहीत, बरोबर? असंच होणार की नाही. सो किती जणांना वाटतं, आपण रेशिओ बघायचा म्हटला, जसं मॅमनी सांगितलं की माझी 21,000ची टीम आहे आणि इथे किती लोक आहेत मीटिंग मध्ये? 238 लोक. मला त्याचं दुःख नाहीये, कारण नेटवर्क मार्केटिंग मध्ये 1% रेशिओ असतो, 1%. सो तुम्ही चेक करा, 21-22 हजाराचा 1% येतो, 230 220 येतो, म्हणजे बरोबर लोक जॉईन आहेत. हीच लोकांची कामाची आहेत. ठीक आहे. सो मग तुम्हा लोकांना जर याच्यात सक्सेस मिळवायचं असेल
तर आता तुमची जी काही 20 लोकांची 50 लोकांची टीम आहे त्याचा 1% तुम्ही काढून बघा. तुम्हाला स्वतःला सुद्धा ते कळेल की येस माझी 200 लोक आहेत पण माझी 2च लोक मीटिंगला जॉईन असतात. हा अनुभव येतो की नाही येतो सगळ्यांना? येतोय ना? एकच येस मॅम. सेकंड बोर्ड सेट तो किती जणांना असं वाटतं की हा VR मोरचा जो आता आपला जो बिझनेस आहे तो प्रोडक्ट सेल करण्याचा आहे? पटापट पटापट चॅट बॉक्स मध्ये येऊ दे. मी व्यवस्थित पूर्ण दिसतीये ना कारण मी ना लॅपटॉप सेट केलाय. हो मॅम, दिसताय. मोबाईल वरून हे करते. पटापट रिप्लाय येऊ देत. किती जणांना वाटतं की हा बिझनेस प्रोडक्ट सेल करण्याचा बिझनेस आहे आणि आपण प्रोडक्ट सेल करत राहू आणि मग आपण एक दिवशी खूप पैसेवाले होऊ, आपल्या घरी गाडी येईल, बंगला येईल, असं किती जणांना वाटतंय? येस लिहा, येस. गोल्ड डायरेक्टर नो बोलतायत. ओके, नो. मग कसा येईल पैसा? आपण थोडी चर्चा करू कारण ह्या गोष्टी तुम्हाला डीप मध्ये कळणं खूप गरजेचं आहे की हा पैसा तुमच्याकडे कसा येणार आहे. मी मोबाईल वरून कनेक्ट करते म्हणजे मला बोर्ड दिसेल. Recording in progress. येस बोला. नो लिहिताय पण मग हा पैसा कसा येईल काय वाटतं? कोणी सांगू शकेल? टीम बिल्डिंग. ओके, अजून? टीम वर्क करून. ओके, म्हणजे प्रोडक्ट सेल करून नाही येणार एवढं तर नक्की आहे. बरोबर. पण आता आपलं लक्ष कशावरती आहे? प्रोडक्ट सेल करण्यावर. तुम्हाला जर मोठा पैसा करायचा हवा असेल तर तुम्हाला कॉन्सेप्ट सेलिंग म्हणजेच आपला बिझनेस प्लॅन लोकांना दाखवणं गरजेचं आहे. कारण कॉन्सेप्ट सेलिंग करूनच तुम्ही इथून मोठा पैसा घेणार आहे. मग हा कॉन्सेप्ट सेलिंग हा बिझनेस प्लॅन जो आहे तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की पूर्ण बिझनेस प्लॅन घेऊ की फक्त रिपर्चेस इन्कम आणि 7ID स्ट्रक्चर घेऊ? तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण घेऊया. आवाज डबल येत नाहीये ना माझा? नाही मॅम, छान येतोय. फक्त रिपर्चेस फक्त टीम टीम मोठी टीम. येस, रिपर्चेस आणि 7ID फक्त. तेवढंच घेऊ. ओके, चला ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यावर आरामात बोलता येईल. तुम्हाला पहिलं सगळं आपलं बेसिक गोष्टी माहिती आहेत की आपलं रिटेल प्रॉफिट कसं घेतलं जातं, मॅचिंग बोनस इन्कम तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर लिडरशिप माहिती आहे, ट्रायपॉड सगळ्यांना माहिती आहे. सो आपलं नव्याने जे इन्कम लॉन्च झाले रिपर्चेस इन्कम त्याच्यावरती आपण बोलूया. पण त्याच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉन्सेप्ट सेलिंग म्हणजे काय, मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगते की रिलायन्स इंडस्ट्री, जिओ आहे ना, आज प्रत्येक घरामध्ये जिओ आहे. जिओचा मोबाईल प्रत्येकाकडे आहे. आज जिओचं नेटवर्क, जिओचे युजर जे आहेत ते 54 करोड पेक्षा जास्त आहे. किती? 54 करोड. तुम्ही विचार करा, प्रत्येकाच्या रिचार्ज मागे 1 रुपया फक्त ठेवला, एकच, तरी एका दिवसाचं कलेक्शन काय? सो ही असते नेटवर्कची ताकद. बरोबर. म्हणजे तुम्हाला आता सध्या टीम टीम आणि टीम, जसं जिओने सुरुवातीला फ्री मध्ये स्वस्तामध्ये कसंही करून जास्तीत जास्त लोक आपल्या टीम मध्ये कशी येतील आणि ते एज्युकेट कशी होतील याच्यावरती भर तुम्ही दिला पाहिजे. तर तुमची टीम मोठी होणार आहे आणि तुम्हाला जो एक्सपेक्टेड मोठा पैसा आहे तो तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आता लक्ष, आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या नाही कळत आहेत तर तुम्हाला काय करायचंय, पहिला प्रत्येक व्यक्ती आपल्या टीम मध्ये म्हणजे माझ्या अंडर कसा जॉईन होईल आणि माझ्या अंडर आलेला व्यक्ती कसा एज्युकेट होईल. मग तो एज्युकेट कुठे होणार, कुठे येऊन होणार? मीटिंग मध्ये. बरोबर. पण आता तुमचं म्हणणं की लोक मीटिंग जॉईन करत नाहीत. ठीक आहे, नाही करत, नो प्रॉब्लेम. पण तुमच्याकडे येणाऱ्या व्यक्तीला तुमचे सगळ्यांचे जॉईन झाल्यावर, फॉर एक्झाम्पल आता मला इथे संगीता भुवड मॅम दिसत आहेत किंवा मंजिरी अंतुरकर मॅम दिसत आहेत. सो मंजिरी अंतुरकर मॅमच्या अंडर जर 2 लोक जॉईन झाले तर जॉईन झाल्यानंतर
मंजिरी अंतुरकर मॅमनी त्यांच्या वरच्या लीडरला इन्फॉर्मेशन द्यायची, मॅम आज माझ्या टीम मध्ये 2 लोक किंवा या आठवड्यात माझ्याकडे 2 लोक जॉईन झालेत जी पुण्यावरून आहेत. मॅडम त्या बेसिक जॉब करतात किंवा हाऊसवाईफ जी असेल ती हाऊसवाईफ आहे आणि तिची अशी अशी हिस्ट्री आहे. पण मॅम तिला तुम्ही असं सांगू शकता की मॅम तिला पैशाची गरज आहे आणि एक आहे ती वेल सेटल्ड आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. थोडी तुम्ही हिस्ट्री दिली आणि प्रियांका मॅमनी कॉल केला किंवा स्मिता सरनोबत मॅडमनी कॉल केला की येस मॅम वेलकम केलं आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं. आपण पहिल्याच आठवड्यात आपल्याकडे आलेला व्यक्ती हा युजर म्हणून आलाय की बिझनेससाठी आलेला आहे की फक्त रिटेल करायला आलेला आहे, हे जर ओळखून घेतलं तर फायदा होईल की नाही होईल? बरोबर. सगळ्यांनी लिहून घ्यायचं ही गोष्ट. व्यक्ती आला पहिल्या आठवड्यात त्याचं बायफर्गेशन झालं पाहिजे. तो युजर आहे, तो बिझनेस करायला आलाय की तो रिटेल करायला आलाय. आपल्याला तिन्ही मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला मी नंतर समजावून सांगते की काय फायदा आहे तुम्हाला. ओके. युजर, रिटेल की बिझनेस. समजा तुम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये 10 लोकांना टाकलं. 10 मधले फक्त 2 जण म्हणाले मॅडम मला बिझनेस करायचंय. बाकीचे 3 म्हणाले मला रिटेल करायचं आणि उरलेले जे काय 5 राहिले ते म्हणाले आम्ही युजर, आम्हाला काही सांगू नका. मग तुम्हाला मीटिंग अटेंड करायला कोणाला सांगायचंय? कोणाला? बिझनेस ओनरांना. त्याला बिझनेस करायचा बरोबर. अच्छा तो नाही म्हणेल का मीटिंग अटेंड करायला? नो. नाही म्हणणार, कारण त्यांनी तुम्हाला समोरून सांगितलं की मला पैसा कमवायचा आहे आणि तुम्ही त्यांना सांगू शकता की तुला पैसा कमवायचा तर तुला काही गोष्टी कळल्या पाहिजेत. या बिझनेस कसा करायचा, तर तो कसा करायचा तो कुठे शिकायला मिळतं? मीटिंग आणि ट्रेनिंग मध्ये. बरोबर. सो तुम्ही प्रत्येकाने विचार करा. आज इथे 267 लोक आहेत. तुमची स्वतःची हक्काची 2-2 लोक सुद्धा नाही आहेत का की आपण त्यांना या मीटिंगला जर जॉईन करण्याचा प्रयत्न केला तर इथे हा 1000चा काउंट फुल होईल की नाही होईल? सो तुम्ही स्वतः पहिलं तुमच्या आयडीला फिल्टर लावा आणि तुम्ही भरमसाठ लोक नको आहेत. मी 21,000ची टीम घेऊन बसले तर त्यातली मोजकी 30-35 लोक आहेत जी चांगलं काम करतात, म्हणजे माझ्यासारखं झोकून देऊन काम करतात आणि एक 8-10 लीडर आहेत जे फुल ऑन काम करतात. तरी सुद्धा मी किती महिन्याला इन्कम घेतलं ऑक्टोबर महिन्याचं? किती घेतलंय कोणी सांगू शकेल का? लक्षात आहे का बॅनर? 5 लाख 5 लाख. जो काय का 5 लाख रुपये महिन्याचे. बरं जेव्हा मी नवीन जॉईन झालेली बघा तुम्ही विचार करता ना मॅडम 5 लाख घेत आहेत मानसी मॅडम, आम्हाला कसं येणार आहे, आम्हाला नाही येणार. तुम्ही स्वतःच ठरवून टाकलं. पण जेव्हा मी आले तेव्हा माझ्या पुढे खूप लीडर्स होते, खूप तुरम खान होते, सगळे मोठ्या मोठ्या 15-15, 20-20 हजाराची टीम घेऊन बसलेले लोक होते. त्या सगळ्यांना मागे टाकून मी तो इतिहास रचवला की नाही रचवला? मग मी असं विचार करू शकतो बापरे हे तर लीडर्स मोठे आहेत, त्यांचे तर एवढ्या मोठ्या आणि मोठ्या टीम. माझी तेव्हा सुरुवात सुद्धा नव्हती, तेव्हा ऑलरेडी एस्टॅब्लिश टीम होत्या, नाशिक टीम होत्या, इतर टीम होत्या. सो ते लीडर्स म्हणून ओळखले जात होते आणि तेव्हा मी शून्य होती, 0 होती. पण माझ्या कामाने आणि माझ्या टीमच्या सपोर्टमुळे, माझ्या लीडर्सच्या सपोर्टमुळे आणि हे मिळवण्याच्या इच्छेने नाही तर करत गेलो आणि तुम्ही जेव्हा करत जाता तेव्हा तुम्हाला जसं मगाशी म्हणाले मॅम मिळालं त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. सो असं ठरवून टाकू नका की मला काय हे होणार नाही, मला काय हे मिळणार नाही. तुम्ही माझ्या सुद्धा पुढे जाऊ शकता जर तुम्ही ठरवलं तर. आणि मला आज मगाशी प्रशांत बालेकर आणि माधुरी बालेकर दोघांनी सुद्धा टॅग केलं. येस तुम्ही स्टेटसला टॅग करा, कारण कधी कधी काय होतं की ग्रुप मधले स्टेटस ठेवायला लक्षात राहत नाही किंवा स्किप होतात. पण टॅग केल्यामुळे लक्ष जातं आणि मी टॅग बघितलं. इतका भयंकर मला दोघांचा पे आउट बघून आनंद झालाय की येस मतलब मेरे टीम का एक शेर प्रशांत भालेकर और दूसरी शेरनी जे कंटिन्यू बाहेर फिरत असतात. आज त्यांना माधुरी भालेकर मॅम ना 12,000 आणि सरांना सुद्धा सेमच आलाय ना मॅम, 12 समथिंग 12-13च्या आसपास. म्हणजे दोघांना मिळून आठवड्याचा इन्कम 25,000 आलेला आहे. अजून त्यांनी मुलाबिलांचे पण असतील त्यांचे. सो आज आज त्यांनी जर हाच फ्लो ठेवला तर 1 लाख क्रॉस करायला वेळ लागणार आहे का त्यांना? नाही लागणार आहे. सो अशक्य असं काहीच नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. पण आपण काय करतो माहितीये, हे जमेल, जमणार नाही, होईल, नाही होईल याचा विचार करतो. सो हा विचार पहिला मनातून सगळ्यांनी काढून टाकायचा आहे आणि कॉन्सेप्ट सेलिंगवर यायचंय. आता कॉन्सेप्ट सेलिंगमध्ये सगळ्यात पहिलं रिपर्चेस इन्कम याचं महत्व मी तुम्हाला समजावून सांगते, की बऱ्याच जणांना वाटतंय की रिपर्चेस इन्कम आमच्या काहीच उपयोगाचं नाही. फक्त आणि फक्त लीडरसाठी फायद्याचं आहे. लीडरला चांगले पैसे मिळतात. बरोबर? किती जणांना वाटतंय? सगळ्यांनाच.
वरचे लीडर सोडले तर गोल्ड प्लॅटिनम. बरोबर ना? लिहा चॅटबॉक्स मध्ये लिहा, मला पण कळू दे. ओके. सो मला सांगा की हा इन्कम जो आहे, मी आता तुम्हाला बोर्ड थोडं सेट करून दाखवते. मला बोर्ड प्रॉपर दिसतंय का सांगा. दिसतोय बोर्ड? हो मॅम, थोडस इकडे करा तुमच्या साईडला. समोर घ्या मॅडम, अपोजिट साइडला कॅमेरा. बस. येस 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 मॅम. तर बघा हो. कंपनी, मी तुम्हाला काय सांगते की हा रिपर्चेस इन्कम ऐकण्याच्या अगोदर तुम्ही समजून घ्या, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पेरलेलं बी आहे, ते बी आहे ना, त्याचं तुम्हाला संगोपन करायचं. तुम्ही जमिनीच्या आत जाणार आहात है ना. आपण थोडीशी माती बाजूला करून बी टाकतो आणि वरून माती टाकतो. मग त्याच्यावर कधी कधी कोंबडी येते की नाही पाय मारायला. माझे उदाहरणं खतरनाक असतात. कोंबडी येते की नाही, आणि मग ती कोंबडी हलवून टाकते सगळं. मग ते बियाणं वर आलं तर कदाचित कोंबडी ते खाऊन टाकते. मग आता सध्या तुमचं काम काय माहितीये का, तुम्ही ते छोटस बी आहात आणि त्याच्यावर आम्ही अशी जरा जरा माती घालून ठेवली. स्वतःला प्रोटेक्ट करायचंय. कोणापासून? निगेटिव्ह लोकांपासून. अशा कोंबड्या बोचायला येणार, लोक बोचायला येणार, ह्याच्यात काय होत नाही, तुला काय पैसे मिळणार नाही, ते बघ लीडर्सना रिपर्चेस इन्कम येतंय. कानावरती झापडं लावून घ्या, कानावरती झापडं लावून घ्या. कोणाचं ऐकू नका. आम्हाला पण खूप लोकांनी सुरुवातीला खूप काही सांगितलं, त्या सगळ्यांचं उत्तर म्हणून हा माझा मागच्या महिन्याचा जो पे आउट आहे, सगळ्यांना उत्तर आहे. त्यामुळे तुम्हाला जर इथे इतिहास घडवायचा ना, तर पहिले कानाचे पडदे बंद करायचे, नको त्या लोकांच्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. कारण तुम्हाला ते मी म्हटलं ना, कोंबडी पाय मारते, सेम ही लोक असतात जी तुम्हाला बोचत राहतात. तुझं काय होणार नाही, तुझं काय होणार नाही. तुम्ही काय बोलायचंय? वी आर मोर. माझे विकास सर, प्रिया मॅडम आणि आमचे लीडर हे नेहमी आमच्यासाठी. समोरच्याने तुम्हाला सांगितलं तर तुमचं स्टेटमेंट इतकं परफेक्ट पाहिजे ना, की ते ऐकूनच घ्यायचं नाही कोण काय बोलतो, तर तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात. जे आम्ही केलं तेच तुम्ही करा, तुम्ही खूप पुढे जाणार. इथे तुम्हाला तुमच्या आयुष्याची 3 वर्ष द्यायची. 3 वर्ष नुसती अशीच द्यायची नाहीये ना. नाहीतर तुम्ही म्हणा, तुम्ही बोला 3 वर्ष, त्यातले 1-1.5 वर्ष तर आमचं ऑलरेडी मॅडम झालेलं. 3 वर्ष सर जसं म्हणाले, मी परवाच्या मीटिंग मध्ये नव्हती, ती मीटिंग मला ऐकता आली नाही, ती मी आज ऐकली सकाळी. आणि सरांनी त्याच्यामध्ये त्या मीटिंग मध्ये माझं नाव घेतलं, बऱ्याच गोष्टी सर बोलले. आपण नसताना सुद्धा आपलं नाव घेतलं जातंय, म्हणजे आपण काहीतरी काम करून ठेवलंय. बरोबर. सो तुम्ही त्या लेवलला, कोणी बघो किंवा न बघो, आपलं काम करत राहायचंय. ज्या दिवशी तुमचं रोपटं वरती येणार आहे, त्या दिवशी दुनिया तुम्हाला बघणार आहे आणि तीच सलाम सुद्धा करणार आहे. ठीक आहे. सो 3 वर्ष आपण वी आर मोरला दिल्यानंतर, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणाकडेही लक्ष न देता फक्त आणि फक्त आपली टीम बनवण्याकडे लक्ष दिलं, आणि तुम्ही इथे 1000 लोकांची टीम बनवली, तुम्ही किंवा तुमच्या टीमच्या मार्फत, आणि इकडे 1000 लोकांची टीम बनवली. ठीक आहे. तर आता तुम्हाला इन्कम येत नाहीये, पण भविष्यात इथे 1000 आणि इथे 1000 लोक झाले. आपण पकडूया त्यातल्या फक्त सुरुवातीला, आता नवीन नवीन असताना हे 1-2 वर्ष 10 लोकांनी रिपर्चेस केला. किती? 1050चा 1000 मध्ये 10 लोक, किंवा आता तुमची 100ची टीम असेल तर 10 लोक, 10 लोकांनी केला 1050चा रिपर्चेस. तुमचा इकडे लेफ्टला रिपर्चेस झाला 10,500, राईटला झाला 10,500. ठीक आहे. ज्या वेळेला तुमच्या लेफ्टला 10,000, राईटला 10,500चा होणार आहे इन्कम, तेव्हा त्याची जोडी लागणार, आणि ह्या अमाऊंटच्या 10% म्हणजेच 1050 एवढं तुम्हाला इन्कम जनरेट होणार. पण हे इन्कम जनरेट होण्यासाठी तुमचा स्वतःचा 1050चा रिपर्चेस हा कंपल्सरी झाला पाहिजे. हा 1050चा रिपर्चेस जो होणार आहे, त्याचं ते तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आणि तुम्ही ते सेल करून तुमचा जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे हे 1050 काय, किंवा तुम्ही स्वतःला जे पण टॅबलेट्स खायला घेत असाल, सो त्यातून तुम्हाला तो तुमचा बेनिफिट मिळणार आहे, प्लस हे 1050 मिळणार आहे. आता मी 1000 मधले 10 लोक म्हटलं, पण समजा ही उद्या 20 लोक झाली, हळूहळू लोकांना कळायला लागलं, समजायला लागलं, किंवा तुम्ही तुमच्या टीम मध्ये जेव्हा युजर, रिटेल आणि बिझनेसवाले लोक हे करणार आहेत, बिझनेसवाले बिझनेससाठी तुमच्या बरोबर मीटिंग अटेंड करतील, डेमो प्लॅन करतील, आयडी आणतील. ही जी रिटेलवाली लोक आहेत ना तुमच्या टीम मध्ये,
तुम्हीच म्हणता मॅडम हे लोक आयडी आणत नाही, नुसते प्रोडक्ट विकतात, आम्हाला काही बेनिफिट नाही. होता का तुम्हाला अगोदर बेनिफिट? तुम्ही एखाद्याला जॉईन केला, एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही एखाद्याला जॉईन केलं, तुम्ही मनाचा मोठेपणा टाकून तुमचा 75 रुपयाचा फायदा सोडून त्या व्यक्तीला जॉईन केलं आणि तो स्वतः रिटेल करत बसतोय खाली, बरोबर? तो प्रॉफिट घेतोय 75 रुपये. तो तुम्हाला देत होता का त्यातले अर्धे पैसे? नाही. मग सरांनी हा केवढा मोठा विचार केलाय की तुमच्या ऑल ओव्हर टीम मधून कोण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून रिपर्चेस करू दे, तुम्हाला तो सांगू दे अगर ना सांगू दे. मला कोण सांगायला येतं का मॅडम मी एवढा रिपर्चेस केलाय, मी माझं गपचूप 1050चा रिपर्चेस करून ठेवते, काय तुम्हाला खाली काय गोंधळ घालायचा तो घाला, बरोबर? आता तुम्हाला काय प्रश्न पडतोय सगळ्यांना की मॅडम आम्हाला कळत नाही या आठवड्यात कोणी केलं, त्या आठवड्यात कोणी केलं. कारण आपल्या टीम वरती आपला होल्ड नाहीये, आपल्याला अजून नाही माहिती पडत आहे की टीम मध्ये काय होते. या माध्यमातून तुमचं तुमच्या टीमकडे लक्ष असलं पाहिजे की तुमच्या लेफ्टला किती रिपर्चेस होतोय, तुमच्या राईटला किती रिपर्चेस होतोय. व्हा ना टीमशी कनेक्ट. तुमचे रिटेल करणारे लोक आहेत. आता मी परवा ऑफर टाकली 5% ह्याची रिपर्चेसची. मला काल नवीन नवीन लोकांचे फोन आले. म्हणजे जे तुम्हाला वाटतंय ना की लोक 1000 रुपयाचा रिपर्चेस करतील की नाही, मला काय प्रश्न आलेत ना त्या मॅडम मी 12,000चा केला तर त्याचे 5% मिळणार का? नवीन लोक, नवीन. मग तुम्ही कशावरून म्हणता की आमच्या खाली रिपर्चेस होत नाही? तुम्हाला 2 महिने 3 महिने ऑब्झर्वेशन करायचंय. 1050चा रिपर्चेस दर आठवड्याला करा. टीमला समजवा, टीम कडून आकडे घ्या की त्यांनी किती केलंय. तर तुमचा हा रिपर्चेस जो मी बोलते ना पहिला 10 लोकांनी घेतलाय तो समजा हळूहळू 20 लोकांपर्यंत पोहोचवलात. आणि तुम्ही त्या रिटेलवाल्यांना पण सांगितलं की मॅम मी तुम्हाला हेल्प करते रिटेल करायला. तुम्ही आयडी काढायला हेल्प करता की नाही लोकांना? तसं रिटेलला करा. जी रिटेल करते तिला सांगा ठीक आहे तुला नाही आवडत ना बिझनेस करायला, चल तुला रिटेल मध्ये काय मदत हवी आहे का, माहिती सांगायची आहे का, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन कोणाला हे करायचं आहे का. तिचं प्रोडक्ट सेल करून दिलं, तिचा कॉन्फिडन्स वाढला, तर ती 1050ची एकच बॉटल विकेल की 10 बॉटल विकेल मला सांगा. तिला पण त्या पैसा कमवायचा आहे, पण तिला तो कमवता येत नाही. मग तुम्ही जर मदत केली आणि तिने जर महिन्याला 10 बॉटल सेल करायला सुरुवात केली तर तिच्या एकटीचं 10,500चं रिपर्चेस होणार. इथे मी तुम्हाला एक्झाम्पल देते, इतकं कमी रिपर्चेस होणारच नाही. इथे 20,500, इथे 20,500. सरळ तुमचं इन्कम झालं किती आठवड्याचं? 2,050. ठीक आहे, 4 आठवडे हेच घेतलं तर किती झाले? 2100 मॅडम हे वरचं. 2100 होतं. ठीक आहे, जे समजायला. आणि इथे झाले 8,400. ठीक आहे, 8,400 हे तुम्हाला कशावर मिळणार आहे? फक्त 1,050 वर. ते पण कोणी हे केल्यानंतर तुमच्या टीमने रिपर्चेस करून सेल केल्यानंतर. मग हे 8,000 10,000 कमवायला आपल्याला मार्केटमध्ये जाऊन किती काम करावं लागतं? आणि हे तुम्हाला फक्त 20 लोकांचं एक्झाम्पल दिलं जाते. उद्या तुमच्या 1000 लोकांची टीम झाली आणि हीच लोक जर 100 झाले तर रिपर्चेस किती झाला? लेफ्टला 1,05,000, राईटला 1,05,000. म्हणजे तुम्हाला फिक्स किती झाले? 10,500 इन्कम तुमचं फिक्स झालं. हे पूर्ण छोट्या लेवलला असल्यावर मी म्हणते हे आठवड्याचं इन्कम असेल किंवा पूर्ण महिन्याचं असेल 10,500. पण हळूहळू हळूहळू जसं तुमच्या टीमला कळत जाणार आहे, इतर लिडर्सना कळत जाणार की अरे हे इन्कम अशा पद्धतीने येतं, तर तुमचं हे इन्कम वाढत जाईल की नाही. आता सध्याच्या घडीला फक्त VR मोर मध्ये हा जो 10,500चा कॅपिंग आहे तो फक्त माझा हिट होतोय. म्हणजे पर डे कॅपिंग, पर डे माझ्या टीम मध्ये 100 लेफ्ट 100 राईट होऊन 10,500ची कॅपिंग क्रॉस होते. मग का होते? कारण आज इकडे 8-10,000 लोक आहेत, इकडे 12,000 लोक आहेत. त्या 12,000 लोकांपैकी कोणीतरी 100 लोक ऑल ओव्हर इंडियामध्ये घेणार की नाही घेणार प्रोडक्ट, बरोबर? पण मग आता लोकांना वाटतं अरे मानसी मॅडम नाही येत आहेत किंवा मृणाली मॅम नाही येत आहेत, ज्योत्स्ना मॅम नाही येतात, आम्हाला येत नाही. पण गेल्या 3-4 वर्षात आम्हाला माहितही नव्हतं की इन्कम लॉन्च होणार आहे. मग त्याच्यात आमचे पण कितीतरी लोक युजर म्हणून गेले, ज्यांना आम्ही काहीतरी बिझनेस करेल या आशेने आणलं होतं आणि ते लोक युजर म्हणून राहिले. पण आपण करून ठेवलेल्या कामाचं तेव्हा ही पेरून ठेवलेली जी लोक आहेत त्यांनी आज हे रिपर्चेस केल्यावर हा इन्कम जनरेट होतोय. मग आज तुम्ही जर ही लोक अशीच जर पेरत गेलात तर भविष्यात तुम्हाला हा बेनिफिट मिळेल की नाही? बरं, गेल्या 3 वर्षामध्ये हा बेनिफिट जर सरांनी 3 वर्ष 4 वर्षापूर्वी चालू केला असता जेव्हा मी जॉईन झाले तर डे 1 पासून मिळालं असतं. तर हा इन्कम आज जे मी 70 लाख रुपये घेतले ते कदाचित 1.5-2 करोडच्या वरती असते.
असते की नसते? इतर माझं आयडीचा हे आहे ते सोडून द्या. असते की नसते? मग लॉस कोणाचा झालाय? चॅट बॉक्स मध्ये टाका. तुमचा की आमचा? बरोबर. तुम्हाला डे वन पासून माहिती आहे की आता हा इन्कम मला जर मी माझ्या टीमकडे प्रॉपर लक्ष दिलं. आम्ही आता आता लोकांना ऍक्टिव्ह करायला लागलो. 21,000 मधली नाही काही लोक माहिती करतायत, नाही करतायत. पण तुम्हाला पहिल्यापासूनच माहित आहे, तर तुम्ही तिला प्रमोट करू शकता की बाई तुला रिपर्चेस करायचं ठीक आहे, तू कर. आम्ही आयडी किंवा बायनरी इन्कम वरती फोकस होतो. त्यामुळे रिपर्चेस लोकांचा होतोय, नाही होतोय याच्याकडे लक्ष नाहीये. पण आता तुम्ही पहिल्या म्हणजे ब्रॉन्झ झाले तर तुम्ही पहिल्यापासून तुमच्या 40 लोकांवर लक्ष ठेवू शकता. 40 मधले 4 माझे बिझनेस पार्टनर आहेत. बाकीचे 36 लोक माझे रिटेलचे आहेत. त्या 36 लोकांवर लक्ष ठेवायचंय. 1,050 चा रिपर्चेस झाला पाहिजे. मी मदत करते. आणि 1,050 तर मिनिमम आहे. तो तर लोक करतातच. मे बी जे रिटेलवाले ते त्यापेक्षा जास्तच करतात. करतात की नाही? आम्हाला फ्रँचायझीवाले सांगतात लोक 5-5. आवाज कमी येतोय माझा? हा थोडासा म्हणजे असं फ्लक्च्युएट लांब होतोय. जातोय पुन्हा हा. जवळ येतोय असं होतंय. अच्छा अच्छा. लॅपटॉपवर आहे ना, लॅपटॉप लांब आहे ना म्हणून. हो ठीक आहे, हा म्हणून हा. कळला इन्कम. आता हा 10,500 पर डे. 10,500 पर डे म्हणजे 7 दिवसाचा 73,400 काहीतरी होतोय. 73,500 असा झाला एका आठवड्याचा. आज तुमचा 4 आठवड्याचा होतोय. एक मिनिट. $73,500 होतोय. 73,500 गुणिले 4 2,94,000 तुमचा एका आयडी वरती एवढा तुम्ही इन्कम घेऊ शकता. मग जर तुमच्याकडे 3 आयडी असतील तर 8,82,000 एवढा तुम्ही रिपर्चेस इन्कम घेऊ शकता. प्लस 2,26,800 हा आपला बायनरी म्हणजे त्याला प्लस केल्यावरती किती होणार? 11 लाखापेक्षा जास्त. 11,08,800 एवढा तुम्ही इन्कम 3,150च्या आयडी मध्ये घेऊ शकता. एवढा 3,150 वरती एवढा मोठा इन्कम देणारी मला तरी वाटतं VR मोर ही एकमेव कंपनी आहे की एवढा मोठा बिझनेस प्लॅन लॉन्च केलेला आहे रिपर्चेसवर. मग रिपर्चेस इन्कम घ्यायला काय खूप कठीण आहे का? आता तुम्हाला येत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की आम्हाला काही मिळत नाहीये. पण तुम्ही तुमच्या टीम सोबत बसा. टीम कोण किती रिपर्चेस करतंय. समजा कदाचित तुमच्या राईटला होत असेल 50,000चा, पण तुमच्या लेफ्टला होत नसेल. तर ते क्रॉस चेक करा. काही वेळेला तुम्ही स्वतः सुद्धा तो करून ठेवू शकता आणि तुम्ही स्वतः सेल करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कळतं इकडे 20,000चा झालाय आणि इकडे 18,000चा झालाय. तुम्ही घेऊन टाका 2 कॅप्सूल्स. तुम्ही सेल करू शकता की नाही? तेवढे तर तुम्ही रेडी झाले की नाही आता? तुम्हाला ते पैसे जनरेट होतील. याच्याबद्दल कोणाला काय विचारायचं रिपर्चेस इन्कम बद्दल काय कळत नसेल तर मग आपण 7 आयडी स्ट्रक्चर बघूया. मग मी इकडचा माईक नीट करते मोबाईलचा. आता बघा क्लिअर आहे. डबल येतो मॅम. लॅपटॉपचा माईक म्यूट करा पाहिजे. स्पीकर ऑफ करावा लागेल. स्पीकर ऑफ करावा लागेल. लॅपटॉपचा स्पीकर ऑफ. समीरा कालेले मॅम तुमचा माईक म्यूट करा. येस थँक्यू. मॅम मला असं वाटतं की एकदा पुन्हा एकदा हे ना कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करा.
ओके. कारण हा सगळ्यांना एकदा व्यवस्थित कळेल. आणि ते शेवटचे आकडे दिसत नाहीयेत ना? 11,000 समथिंग. बारीक दिसतात ते. ठीक आहे. मोठ्या अक्षरात लिहिते. हा. इकडे हजार मॅडम आयडीचं काय ते सांगा परत. कुठल्या आयडीचं? आता आयडीचं काय म्हणाले मी विसर. एक मिनिट सांगते. 3,000 इकडे हा, 1000 लोकांची टीम, हम्म. इकडे 1000 लोक. मी थोडं मोठं काढते अक्षर. इकडे 1000, इकडे 1000. आता मी बाकी मगाशी जे उदाहरण सांगितले तुम्हाला कळले. 10 लोकांनी केल्यावर किती येतात ते. मी आता 100चं उदाहरण देते. 100 लोकांनी केलं 1050चं, तर तुमच्या लेफ्टला होतं 1,05,000. 100 लोकांनी राईटला केलं, पुन्हा होतं 1,05,000. याची जोडी लागून याचे 10%, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये किती येणार? 10,500 रुपये. इथपर्यंत कळलंय? मग हे तुम्ही तुमच्या टीमने जर मग आठवड्याभरात केलं तर 10,500 तुमचं आठवड्याचं इन्कम असेल. महिनाभरात झालं तर महिनाभरामध्ये असेल. त्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला 1,050चं रिपर्चेस करणं गरजेचं आहे. आता नवीन लोक ज्यांना माहित नाही पडत आहे की कुठल्या आठवड्यात करावं, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या टीम सोबत कोऑर्डिनेशन करावं लागेल की बाबा ह्या आठवड्यात जर तुमच्या लेफ्ट आणि राईटला दोन्हीकडे रिपर्चेस झाले तर तुम्ही त्या आठवड्यात करून टाका 1,050चं. हा इन्कम जो आहे ना, हा पेन्शन सारखा आहे. हा तुमच्या भविष्यात घ्यायचा इन्कम आहे. पण तुम्हाला ऑलरेडी बायनरी, आता तुम्हाला टीमवरतीच फोकस करायचंय, टीम बनवण्यावर. तुम्ही रिपर्चेस तुम्हाला जो लागतोय गरजेचा आहे, म्हणजे असाही तुम्ही जो करत होतात बरोबर ना याच्या आधी, तो तुम्हाला तुमचा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला पर्सनल ऑर्डर आल्या, तुम्हाला स्वतःला लागणारे पर्सनल प्रोडक्ट, हे जे आहे हे तुम्ही पेरून ठेवणार आहात. हे तुम्हाला मिळणार नंतर आहे. तुम्हाला हे आता मिळत नाहीये. तुम्ही असं विचारच नका करू ना की हा इन्कम आहे. तुम्ही बायनरी असाही अगोदर नव्हताच तो. आणि जो 50-60 रुपये जो येत होता तो तेवढा पुरेसा नव्हता. तुम्हाला चांगलं इन्कम द्यावं म्हणून हा लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. सो तुम्ही सिल्वर झाले तर सिल्वरने तर हा इन्कम घ्यायला काहीच हरकत नाही. कारण त्याच्या लेफ्टला 50, राईटला 50 लोक आहेत. त्यातली जर 10-10, 20-20 लोक जरी रिपर्चेस केला तरी तुम्हाला 2, 3, 4,000, 5,000 रुपये जनरेट होणार आहे. ओके. आता ह्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला समजावून सांगते. थोडस वरती लिहिते. तुम्हाला एका आठवड्याला एका दिवसाला 10,500ची कॅपिंग आहे. म्हणजे एका दिवसाला 100 जोड्या 1,050च्या एवढ्याच तुम्हाला अलाउड आहे. त्या होतात किती? 10,500. एका दिवसाचं जसं आपलं कॅपिंग आहे बायनरीचं, तसं रिपर्चेसचं कॅपिंग किती आहे? 100 जोड्या. म्हणजे एका दिवसाला तुम्ही 10,500 त्याच्यावरती. म्हणजे आता मी जसं म्हटलं की मला माझ्या पोर्टलमध्ये 10,500 दिसतात. म्हणजे 10,500च्या वरती जे पण लोक, तेवढेच थोडी करत असणार, लोक जास्तच करत असणार. त्याच्यावरचा रिपर्चेस जो आहे तो काय होतो? लॅप्स होतो. ठीक आहे. 10,500 एका दिवसाला, म्हणजे 7 दिवसाला किती झाले? 73,500. आता दिसतंय का अक्षर? ओके. हो मॅम. 73,500 झाले एका आठवड्याचे, एका व्यक्तीचे. असे जर 4 आठवड्याला जर लगातार तुम्ही घेतले तर किती होणार आहे? 2,94,000. आणि हे किती झाले? 1 आयडी, एका आयडीचे. आपण सगळेजण 3 आयडी घेऊन बसलेलो आहोत बरोबर. म्हणजेच 3 आयडीला जर आपला छान टीम जर करायला लागली तर 8,82,000 एवढा रिपर्चेस इन्कम तुम्ही घेऊ शकताय. 3 आयडीचं सांगितलंय. तुम्ही इमॅजिन करा, काल 7 आयडी शिकवले सरांनी. 7चे आयडी फोडल्यावर 14 पण आहे. म्हणजे हे आम्हाला माहित नव्हतं. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्हाला फक्त काम करायचं याच्यावर. आम्हाला या गेल्या 4 वर्षात हे सगळं असं असतं, स्ट्रक्चर असं लावलं जातं, इथून आपण डबल आयडी फोडू शकतो, हे आम्हाला माहित नव्हतं. पण तुम्हाला पहिल्या दिवशीपासून माहित आहे. तुम्ही आता तुमची आयडी तुम्हाला हवे तसे लावून घेऊ शकता, मल्टिपल आयडी घेऊ शकता. आम्ही 1 आणि 2च आयडीवर काम करत होतो. आता 3रा आयडी चालू केलाय. ठीक आहे. कळतंय का तुम्हाला? सो 8,82,000 प्लस 2,26,800 हे कसलं इन्कम? आपल्या 3 आयडीच्या
बायनरीचं म्हणजे 75,600 एका आयडी वर घेतो तसे 3 आयडीचे घेतले तर म्हणजे हा मिनिमम 11,08,000 एवढा इन्कम देणारा बिझनेस प्लॅन आहे 3,150च्या बदल्यात. ज्याला कोणाला फोटो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे काढून घ्या. आणि हे असंच कॅल्क्युलेशन समजवायचं लोकांना. आणि आता ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय पण पैसे नाही येत हे लक्ष नाही द्यायचंय. हे काय आहे आपण सोनं घेऊन ठेवतो की नाही 50,000चा रेटचं आणि मग आपण वाट बघतो रेट वाढणार. तसं तुम्ही आता 10-20 लोकांची टीम केली आहे बरोबर. वाट बघायचं आता माझी 20ची टीम 50 होणार 50ची 150 होणार 150 झाल्यावर यार 150ची टीम झाल्यावर 200ची टीम झाल्यावर 20-20 25-50 लोकांनी नाही घेतला रिपर्चेस तो फिर क्या किया तुमने टीम ने. नसेल करत टीम रिपर्चेस आणि काहीच तर त्याच्यामध्ये चुकी कोणाची आहे ह्याचं थोडंसं आपण सुद्धा काय आत्मपरीक्षण करायला घ्यायचं. मॅम यात आणि बायनरी लागल्या तर 4च्या हिशोबाने एक पीव्ही पण वाढतो ना एलपीव्ही हो. आरपीव्ही. तो पीव्ही पण वाढणार आहे पण अजून आपल्याला सरांनी ते दिलेलं नाहीये. पण येस जर तुम्ही 8,82,000 73,500 पूर्ण. divided by 88. पीव्हीचं ऍड सर कसं करणार आहेत अजून सरांनी एक्झॅक्टली सांगितलेलं नाहीये. म्हणजे कसं डिवाइड होणार आहे ते. म्हणजे 1050च्या जर 4 जोड्या लागल्या राईट आणि लेफ्टला तर तर एक एक पीव्ही ऍड होणार आहे. एक पीव्ही ऍड होणार आहे पण ते सरांनी आपल्याला ऑफिशियली जोपर्यंत देत नाहीये. ते पण सिंगल आयडीचं आणि मग ट्रायपॉडचं कसं ते कन्फ्युजन आहे. नाही जिथे जिथे रिपर्चेस काउंट होणार तिथे तिथे त्या ह्याच्यात परत पीव्ही सगळीकडे डबल ऍड होणार. जसं तुम्हाला रिपर्चेस इन्कम पण डबल मिळतं ना. आता हा रिपर्चेस इन्कम कळलाय का पीव्हीचं आपल्याला जोपर्यंत ऑफिशियली कंपनीकडून ऍड होत नाही तोपर्यंत नाही. पण एक सांगते की 4 पेअरवर एक पीव्ही ऍड होणार आहे. म्हणजे 1,050 वर 0.25 म्हणजे 4 जोड्या जर तुमच्या आज लागल्या तर एक पीव्ही तुमचा ऍड होणार आहे लेफ्टला राईटला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा जर रिपर्चेस इन्कम पण तुम्ही चांगला घेतला तरी सुद्धा तुम्ही अचिव्हमेंटच्या फास्ट जवळ जाणार. आता तुम्ही विचार करा आमचे किती पीव्ही ऍड होतील. बरोबर की नाही. आता ह्याच्यामध्ये रिपर्चेस कुठे करायचा वगैरे हा सगळा काही कन्फ्युजन आहे का काही लोकांना तर ते क्लिअर करू. हे रब करू लिहिलंय सगळ्यांनी. करू का मृणाली मॅम. हो मॅम करा मॅम. आता काही लोकांना हे कन्फ्युजन असतं की हा माझा UID आहे हा माझा U1 आहे हा माझा U2 आहे. मी तिन्हीवर करायचं का किती घ्यायचं. फॉर एक्झाम्पल इथे तुमच्या 100ची टीम आहे इथे 50ची आहे. या 100 मधली 30 आणि 20 इथली आहे. इकडून 50 गेलेत 50 वरचेच होते. इकडे सुद्धा 10 हे 20 इथले 30 इकडचेच आहे. आता तुम्ही काय करायचंय आता या केसमध्ये तुम्हाला माहितीये इथे मोठी टीम आहे. इथला सगळा बिझनेस इथे ऍड होणारच. इकडे जरी यांनी केला तरी टोटल होऊन तो कुठे जाणार इथे. मग समजा इकडच्या 5 लोकांनी केला असेल 1,050चा इकडच्याने 1,050 म्हणजे इथे किती झाले 5,050 ना 5,250 आणि इकडे 5,250. ठीक आहे.
किंवा इकडे पण असंच झालंय, कोणी 5-5 लोकांनी केलंय. इकडे 5250, इकडे 5250. मग तुम्हाला जर माहिती असेल, आता तुम्ही इथे जर तुम्ही 1050चा केला, कन्फर्म नाहीये ना की इथे एवढ्या लोकांनी केलाय नाही केलाय. तर त्यापेक्षा बेस्ट काय करायचं, हे सगळे वरती जाऊन एकत्र होऊन होणार आहे 10,500. इकडे वर जाऊन होणार आहे 10,500. मग सिम्पली ना फक्त या आयडीवर 1050चा रिपर्चेस करायचा. सध्या त्यांची मोठी टीम नाहीये, त्यांनी मेन आयडीला करायचा. कधी कधी काही लोकांच्या केसमध्ये काय असतं माहितीये, मेन आयडी स्ट्रॉंग नसतो, हा आयडी स्ट्रॉंग नसतो, इथे जास्त नसतात, म्हणजे इकडे टीम चालूच नाही झाली, इकडे 100 आहेत आणि इकडे 5च लोक आहेत, म्हणजे हा ट्रायपॉड वगैरे नाही चालत. पण इथे त्यांना लकीली इथे टीम लागली आणि इथे या टीम मध्ये इथे 60 लोक आहेत, इथे 40 लोक आहेत. मग तुम्ही सांगा आता यांनी कुठे रिपर्चेस करावा, सांगा बरं. हे लोक हा, व्हेरी गुड. तो त्याला इथे कळतंय ना, इथे इन्कमच जनरेट होऊ शकत नाहीये, सो स्मार्ट वर्क करा आणि इथे करा. झालं, समजलं का? हा डाऊट क्लिअर झाला आता? ओके, अशा टाईपचे काय प्रश्न आहेत ते पण विचारून घ्या, मग नंतर मला 7 आयडी सांगायचे. म्हणून मी बाकीचा बिझनेस प्लॅन घेतला नाहीये. रिपर्चेस मध्ये खूप गोंधळ, आणि ज्यांना नाही येणार आहे रिपर्चेस ना, तुम्हाला जे सेल करायचंय, तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळणार आहे ना, तर तुम्ही जे अगोदर रिटेल प्रॉफिट साठी करत होता तसे तुम्ही तुमचे प्रोडक्ट घेत राहा. तुम्ही हा सगळा विचार नका करू की मला आता एवढे येणार, मला आता 50 येत नाही. 50 रुपये येणार नाही म्हणून तुम्हाला एका बॉटल मागे मिळणारे 300 रुपये सोडणार आहात का? समजतंय का? आता समजा कोणाच्या खाली काहीच टीम नाहीये, आयु आहे, नवीन आहे, आता जॉईन झालाय, 2-4च आयडी टाकले, कसं काय, म्हणजे मला कळत नाही. जर माणूस तुम्ही जर पहिलीच शिकताय आणि तुमचा मुलगा पहिलीच शिकतोय आणि एखाद्याचा मुलगा ग्रॅज्युएट झाला, इंजिनियर झाला आणि जॉबला लागला आणि तिच्या बाकीच्यांनी म्यूट करा जरा. मॅम 1 मिनिट. मनाली बुरके आणि प्राची 2 मॅम, जरा माईक म्यूट करा तुमचे, आवाज डबल येतोय. हा, प्राची 2 मॅम, तुमचा माईक म्यूट करा. ओके, थँक्यू. हा मॅम, चालू. हा, मला सांगा, तुमचा मुलगा पहिलीला आहे आणि एक बाजूवालीचा मुलगा ग्रॅज्युएट होऊन, इंजिनियर होऊन किंवा काही डॉक्टर वगैरे होऊन 1-2 लाख रुपये कमवायला लागला, तर तुम्ही मग असं बोलता का, अरे यार माझा मुलगा कमवत नाहीये, असं बोलता का? नाही ना? का नाही बोलत? कारण तुम्हाला माहितीये अजून माझ्या मुलाला 10-12 वर्ष शिकायचं आहे ना, तो त्याचे पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट करून नंतर हे करेल. मग तुम्ही डायरेक्ट मोठ्या अमाऊंटला कम्पेअर करायला जाऊ नका. तुम्ही आता पहिलीत आहात, दुसरीत आहात, तुम्हाला 15वी शिकायचं आहे, ग्रॅज्युएट व्हायचं आहे आणि मोठं व्हायचंय. फक्त एवढंच आहे की तुम्ही ते फास्ट होऊ शकता, कारण आमची तुम्हाला साथ आहे. आम्ही तुम्हाला सगळं शिकवायला, तुमचे स्ट्रक्चर लावायला, तुम्हाला गाईड करायला, तुमच्या नवीन मेंबरवर प्रभाव पाडायला. आज मला सांगा की आम्ही जेव्हा होतो तेव्हा आमच्याकडे दाखवायला पण होतं का की बाबा असं असं कमवणारे आहे. काल मृणाली मॅमने कोणाला तरी नेऊन खरीखुरी मानसी पत्त्याने आहे नेऊन दाखवलं, 5 लाख कमवते, बघायची बघाय. खरं माणूस तुमच्याकडे आहे ना, म्हणजे लोक बोलतात ना नेटवर्क मार्केटिंग फ्रॉड आहे, स्क्रीनशॉट दाखवा. खरं मानसी पत्त्याने घेणारे तुमचीच टीम लीडर आहे. तुम्ही दाखवू शकताय की नाही, लोकांना बोलायला देऊ शकता की नाही देऊ शकता. म्हणून रोज बोलायला देऊ नका सगळ्यांनी, एक सांगते. पण आहे, हे खरं आहे. काल मी स्क्रीनशॉट दाखवलेत अक्षरशः एका मॅडमना, आणि त्यांची काही चुकी नाही. त्या मला म्हणाल्या की मॅडम तुम्ही बोलताय 5 लाख 2 लाख हे लाख, पण तुम्हाला खरंच येतात का? म्हटलं अरे हो, खरंच येतात. नाही तुम्ही स्क्रीनशॉट दाखवू शकता का? मग मी ऍप उघडून दाखवला, म्हटलं की बॅलन्स पण बघ सगळा. मग पूर्ण त्यांना 1 लाखाचं वगैरे पेमेंट टाकलं. म्हटलं आता ऍप मध्ये आलेले तर खरेच असतात ना पैसे? म्हणे हो. आणि रडायला लागली आणि ती गेली आणि 2 जणांना घेऊन आली की बाबा बघा हे खरं आहे. कदाचित असतील त्या मॅडम मीटिंगला, म्हणजे मग त्यांना आनंद झाला की नाही, मला एक चांगला आणि खराखुरा प्लॅटफॉर्म मिळालाय. मॅम आवाज कमी येतोय. मॅम आवाज कमी येतोय. ओके, थांबा मी जरा फिरव. आता येतोय? हो, येतोय. तर तिला विश्वास पटला की फक्त बोलणारी व्यक्ती नाहीये, तर खरोखर पैसे येत आहेत तिथे. म्हणजे कुठेतरी तिला ती
आशा पल्लवित झाली की येस इथून मला पैसे मिळू शकतात. हे लोक खोटं नाही बोलत आहेत. आणि कुठल्या कंपनीचं नाव घेऊ नये, पण काही ठिकाणी ना फक्त दाखवलं जातं असं मिळतं, गाडी आहे, पैसे आहेत, पण खरोखर घेतलेले नसतात. आणि अशा बदनाम कंपन्यांमुळे काही चांगल्या कंपन्या पण बदनाम होतात. पण आपल्याकडे आपल्या हक्काचे 133 पण येतात की नाही येतात? बरोबर ना? सो प्रत्येकाने हे लक्षात घ्यायचं. आता इथे समजा याच्यामध्ये तुम्ही एकदम नवीन आहात आणि तुम्हाला जास्त इन्कम नाहीये, तर तुम्ही काय करू शकता? तुमचं समजा या महिन्याचा रिपर्चेस आहे 7,000चा. समजा तुम्ही 2-4 कॅप्सूल्स, पॅड बीड सगळे घेतले. तुम्ही काय करायचं? 1,050चा रिपर्चेस इथे टाकून घ्यायचा आणि उरलेला रिपर्चेस जो आहे तो या खालच्या आयडी वरती 3,000चा आणि इकडे 3,000चा टाकून द्यायचा. म्हणजे काय होईल? या 3,000शी 3,000ची जोडी लागून तुम्हाला जे पण काय 315 रुपये वगैरे असं इन्कम जे आहे ते जनरेट होईल. प्लस तुमचं 1,050 मिळालं म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही 7,000चा माल घेणारच होतात. तुम्हाला ऑलरेडी त्याच्यावरती तुमचं रिटेल प्रॉफिट मिळणार, प्लस तुम्हाला हे 315 मिळतील. मग 50 रुपये मोठे होते की 315 रुपये मोठे होते? जरासं कॅल्क्युलेशन लावायला शिका. कळलं का? आपण काय विचार करतो, मी 900 रुपयाचं घ्यायची तर मला 90 मिळेल. आता तुम्ही 900च्या पटी तिथे घेऊन बघा ना, दोन्ही साईडला टाकून एंट्री, तुम्हाला जास्त पैसे येणार आहेत. समज रहा है? डोक्यात जातंय का? पुढे जाऊया. हो मॅम. रिपर्चेसचं काय असेल एकदाच विचारा, कारण मला परत सारखं खरंच घ्यायला नाही मिळत मीटिंग. रिपर्चेसचं काय आहे का? मॅडम कोणाला काय डाऊट आहे रिपर्चेस विषयी मॅडम बोलू विचारून का घ्या. मी? हा बोला. हा मॅडम, मानसी कामत बोलते मी ना 5 नोव्हेंबरला रिपर्चेस केलं होतं साधारण 5,600चं 3 आयडी वर मारलं होतं, माझ्या स्वतःच्या आणि माझ्या लेफ्ट आणि राईटला. तर मला त्याचं रिपर्चेसचं इन्कम नाही आला अजून सुद्धा. कोणाच्या अंडर आहात तुम्ही? सानिका होनगाडू मॅडम. कितीचं रिपर्चेस केलेलं? 5,650चं मॅडम. कधी केलेलं? कधी 5 केलंय? नोव्हेंबरला. हा 5 नोव्हेंबरला. मग अजून 5 नोव्हेंबरचं इन्कम आलं नाही अजून मॅडम. आलं. येईल. ओके ओके ओके, थँक्यू मॅडम. त्याच्या मागच्या आठवड्यात आलंय. आणि तुमच्या एंट्र्या जसं मी सांगितलं तशा झाल्यात की नाही ते पण चेक करा. हो मॅडम, 3 नेचर केल्या होत्या. हो, मग येऊन जाईल. 4 ओके. नोव्हेंबर पर्यंत इन्कम आलेलं आहे. 5 तारीख अच्छा, पुढच्या आता जो स्लॉट येईल ना त्याच्यामध्ये येईल. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. आता हे आपला पण कळलं, रिपर्चेस स्वतःचा आपला रिपर्चेस डिवाइड हा करायचा हे पण कळलंय. टीमचा कुठे हा करायचा सगळं मी डिटेलमध्ये त्यांना सांगितलं. मग त्यांना सांगा आपला रिपर्चेसचा जो हायेस्ट पे आउटचा हे येतो ना तुमचा सगळ्या लोकांचं, तर तिथे वरती लिहिलेलं असतं कोणत्या तारखेपासून कोणत्या हा. तारखेपर्यंत आलेलं आहे. तर ते प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आणि कंपनीचं तिथे मॅ- डेट बघून ठेवायची. ओके मॅडम, चालेल, थँक्यू. तिथे वरती लिहून येतं काय डेट पासून काय डेट पर्यंत आला. ओके ओके. बायनरीला पण कधी कधी कसं होतं, आपण शुक्रवारी आयडी टाकतो आणि आपल्याला वाटतं मंगळवारी पे आउट नाही आलं, तर ती डेट कडे लक्ष द्यायचं कधीच आहे. आता आपण महत्वाचं म्हणजे 7 आयडी स्ट्रक्चर बघणार आहोत. ओके, मला इथून वरपासून लिहावं लागेल. तुम्ही स्वतः सिलेक्ट करायचंय तुम्हाला आयडी कुठे मारायचंय, लेफ्ट मारायचंय, राईट मारायचंय, विकरला मारायचंय, पॉवरला मारायचंय. हे जे कॉन्सेप्ट आहे, हे जे लोक स्वतः ऑलरेडी आयडी मारतात त्यांना थोडं पटकन कळेल, बाकीच्यांना नाही कळणार. पण तुम्हाला माहित असावं, हा प्लॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता म्हणून फक्त नॉलेजसाठी सांगते. हा तुमचा एक आयडी तुम्ही तुमच्या विकरला किंवा पॉवरला मारायचा आहे आणि त्याच्यानंतर या विकर मधून तुम्हाला एक डायरेक्ट करायचा आहे स्वतःचाच आयडी U1, दुसरा डायरेक्ट करायचा आहे, एवढं मोठं नाही लिहित, खाली पण द्यायचंय. U1 U2 U चे U1 आणि U2 दोन डायरेक्ट करून घ्यायचे. ठीक आहे, बरोबर. याला सगळ्यांना लेफ्ट राईट असणार आहे. नंतर जो पुढचा U1 नंतर जो तुम्ही आयडी मारणार आहे तो झाला U2.
तो कुठे येणार आहे? U1च्या लेफ्टला. म्हणजे U1 हा डायरेक्ट झाला. U1चा डायरेक्ट कोण झाला? U2 झाला. हा एक्सक्यूज मी मॅडम, एक्सक्यूज मी, हा सॉरी डिस्टर्ब करते. सरांनी वरती U1 घेतला होता आणि खाली U2 U3 असं घेतलं होतं. ठीक आहे मॅडम, ते काय आपल्यावरती आहे ना. U1 U2 U3 आपण फक्त नावं देतोय. आणि हा मेन फक्त आयडी आपले 7 आले पाहिजेत बस. सात आले ते पाहिजे. तुम्ही कुठेही देऊ हा, शकता. हा. म्हणजे व्हिडिओशी मी याला कम्पेअर 7वा आयडी केलं म्हणते. मी याला तर 7वा आयडी म्हणते. ओके. U1 ठीक आहे, इथे U1 लिहू शकतो. इथे U1 ठीक आहे. U2 U3 U4 ठीक आहे. चला तुम्ही सांगते तसंच करूया. U3 U4 ठीक आहे. त्याच्यानंतर हा U5 हे फक्त अंडरस्टँडिंग आहे. तुम्हाला एकदा आयडी कळले की त्याच्यानंतर काय त्याला तुम्ही U5 म्हणा, नाही तर अजून कुठला आयडी म्हणा, काय फरक नाही पडत. U6 आणि त्याच्यामधूनच त्याचा डायरेक्ट होणार U7. अशी आयडी तुम्हाला मारायची. मी पुन्हा करून लिहिते, फक्त आयडी कसे मारायचे ते कळलंय. U1 चा डायरेक्ट होणार आहे U2 आणि U5. आता बघा, असं लिहिल्यामुळे कसं होतं, थोडं कन्फ्युजन होतं. U चे 2 डायरेक्ट तुम्ही पहिले मारून घ्यायचे, जसं आपण ट्रायपॉड मारतो, लेफ्ट आणि राईट. ठीक आहे. लेफ्ट आणि राईट मारला की हा जो लेफ्टचा आयडी आहे त्याचा लेफ्ट डायरेक्ट U3 करून ठेवायचा आहे. याचा डायरेक्ट राईटला जाऊन हा करून ठेवायचा आहे. आणि हा तिसरा आयडी याचा डायरेक्ट करून ठेवायचा आहे. म्हणजे या तिन्ही आयडीचे स्वतःचे डायरेक्ट झालेले, या दोन्ही आयडीचे डायरेक्ट झालेले आहेत एकेका साईडचे. समजतंय का? इथे काय हो मॅडम. डाऊट आहे? हे वाला समजून घ्या. एकदा हे समजलं की पुन्हा रब करते आणि जरा जवळ लिहिते. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? चॅट हा बॉक्स. मॅडम, मॅडम परत सांगा ना. हा U1 आहे. हा मेन एक आयडी घेतला, त्याचे पहिले 2 डायरेक्ट, जसं आरती भारती करतो तसं आपलेच 2 आयडी डायरेक्ट करून टाकायचे. हे 2 हा. डायरेक्ट झाले की हा जो आयडी आहे खालचा ट्रायपॉड आपण समजला याला, ट्रायपॉडच्या आयडीचा लेफ्ट आयडी करून घ्यायचा. राईट नाही करायचा, फक्त लेफ्ट करून ठेवायचा. खाली लेफ्ट केला की परत त्याचा पण लेफ्ट करून ठेवायचा. एक साइड बनवून ठेवायची सगळ्याची, लेफ्ट साइड. सेम राईट साइडला हा डायरेक्ट करून ठेवला, याचा डायरेक्ट राईटचा करून ठेवायचा, याचा डायरेक्ट राईटचा करून ठेवायचा. कारण आपल्याला ही सगळी पॉवर वरती ओढण्यासाठी ना एक साइडचा डायरेक्ट करून ठेवणं गरजेचं असतं. समजलं? हा, सगळं पटकन नाही करणार मानसिक कामात मॅडम. तुम्ही जर आयडी मारत नसेल तर तुम्हाला पटकन नाही करणार. ठीक आहे, झालं हे. मग ह्याच्यामध्ये काय फायदा होणार? U1 चा U2 आणि U5 हे 2 डायरेक्ट झाले, प्लस आपण म्हणतो ना कोणाच्याही माध्यमातून तिसरा आला तरी चालतो. म्हणजे काय झाला, तिसरा डायरेक्ट पण झाला. पहिलं 630चं पे आउट तुम्ही जसे 7 आयडी मारणार 630चं पे आउट जनरेट होणार, प्लस या U4 आणि U6 ची जोडी लागून अजून एक 630चं, म्हणजे 1260 रुपये. आणि ह्याचा थोडासा लिडरशिप इथे 158 रुपये. असं तुम्हाला 1260 ऑन द स्पॉट तुम्ही 7 आयडी मारल्यावर जनरेट होणार. हा एक आयडी आपला लूज मध्ये राहतो. ठीक आहे. आता मी जरा खोडू आहे. आयडी कसे मारायचे कळले? येस हो मॅम. नाही मॅम, बोल. मला एक प्रश्न आहे. हा बोला. पहिले आता ऑलरेडी आमचे एक ट्रायपॉड आहे. सपोज माझा बघितला मी, माझा एक ट्रायपॉड ऑलरेडी झालेला आहे. दोन्हीचे म्हणजे ऑल 3 ट्रायपॉड्स म्हणजे ऑल 3 आयडीज जे आहेत त्याचे क्रायटेरिया पण झालेले आहेत. सो हो. त्याच्या खाली हे बाकीचे 2 जे आहेत, जे एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट वर टाकायचे असतात, बरोबर? नाही. तुम्हाला पूर्ण 7 आयडीचे नवीन फ्रेश स्ट्रक्चर घेऊन ठेवायचंय, विकरला किंवा पॉवरला. बघा आता ती तुमची विषय, तुम्ही कसे अच्छा. सिंगल 1-2. हा, म्हणजे 7 आयडी हा वेगळाच एक कन्सेप्ट आहे, राईट? कॉन्सेप्ट आहे. हा म्हणजे हा, माझा हा जो ट्रायपॉड आहे दॅट इज तो अदर वेगळा. दॅन द ट्रायपॉड 7 हा, आयडीज. अदर दॅन ओके ट्रायपॉड. आता कधीतरी ओके. लोक असं पण करू, हा हे रब करू का? येस मॅम. बघा, हे जेव्हा सरांनी लॉन्च केलं ना,
जेवढं तुमच्यासाठी नवीन आहे ना, तितकंच आणि तितकंच माझ्यासाठी हे नवीन आहे. पण हे मला का लगेच कळू शकलंय? कारण आम्ही पोर्टल आणि हे आयडी मारतो आणि त्याच्यामुळे तर काय बोलतात ते आम्हाला लगेच कळतं, की बांबू स्ट्रक्चर म्हणजे काय? आयडी खालून वर कसे जाणार? ते डबल कसे होणार? हे आम्हाला कळतं कारण आम्ही आता ऑलरेडी आमचे ट्रायपॉड काम करतात किंवा खालच्या आयडीवरती काम होतं आणि खालून जसं टीमचं काम वरती येतंय, तसं ऑब्व्हियसली आपली स्वतःची आयडी असल्यावर पण तो वरती येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मंजिरी मॅम, हा तुमचा आयडी आहे आणि तुम्ही म्हणता इथे एक ट्रायपॉड आहे आणि इथे एक ट्रायपॉड आहे. ठीक आहे. सो तुम्हाला समजा या साईडला 1000ची टीम आहे आणि इकडे 200ची टीम आहे. आणि तुम्ही ऑलरेडी इथे पण तुमचं स्ट्रक्चर लावलेलं आहे, तुमचे सगळं ट्रायपॉड झाले, जोड्या लागलेल्या आहेत, काम सुरू आहे छोटं छोटं. ठीक आहे. आता तुम्ही जर बांबू स्ट्रक्चर इथे घेतलं आणि इथे तुम्ही लावला M4 आणि त्याच्या खाली जे असं 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 लावलं, तर या M4 वर इन्कम जनरेट होणारच आहे. ठीक आहे. बांबू स्ट्रक्चर प्रमाणे हा इन्कम घेणार. पण हे जे पण काय समजा इथे 1000 आयडी झाले, तर हे 1000 आयडी M2 ला येणार आहेत आणि हे 1000 आयडी इथे पण जाणार आहे. कळलं तुम्हाला? आता मला वाटतं आता तुम्हाला व्हेरी क्लिअर झालं असेल मला काय म्हणायचंय. सो तुमच्यावर आहे, तुम्ही कितीही मल्टिपल आयडी जेवढे घेणार तेवढं तुम्हाला इन्कम मल्टिपल होत जाणार. कळलं ना? इथे तुम्ही एक व्यवस्थित काम करतच असणार, पण हा तुम्ही जे बोलता ना मी ट्रायपॉड घेतलेत, त्याचा काही संबंध नाही. हे अजून ऍडिशनल बेनिफिट तुमच्या ट्रायपॉडला जातील हे सगळे वर, इथून परत इथे वर जातील. ओके. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला आधी पहिला ट्रायपॉड सेट करून घेऊ दे, टीम चालू झाल्यावर घ्यायचं, तर तुम्ही तेव्हा पण घेऊ शकता. तुमच्यावरती आहे. पण कसं आहे, कोण कधी कामाला सुरू म्हणजे करतं, कोण कधी ऍक्टिव्ह होतं आपल्याला माहित नसतं. त्यामुळे घेऊन ठेवलेलं असेल तर काही नुकसान नाही. कारण आपण 22,000चे प्रोडक्ट घेतले तर आपण ते सेल करू शकतो. आणि ह्याच्यात म्हणजे आता सपोज ट्रायपॉडचं तर ते वेगळंच आहे. हे 7 आयडीज ऍट अ टाइम घ्यायचे आणि अकॉर्डिंगली जसं वीकर लेग असेल त्या वीकर लेगला ते ऍड करत जायचं का एरवी म्हणजे अदरवाईज का ऍट अ टाइम ऍड करायचं? ऍज पर युअर विश. इफ यू वॉन्ट, म्हणजे तुम्हाला जर वाटतं की विकरला करायचं तर तुम्ही विकरला करू शकता. अदरवाईज कॅन प्लेस No, पावर. मला विचारायचं होतं की ऑल 7 आयडीज आता सपोज हे 200चीच आहे 7 माझी आयडी राईट ऍट अ टाइम राईट असेच लावायचे जसे आता सांगितले मी तुम्हाला तसेच. म्हणजे पण आता ते विकास एकाच करायचे. लेगला असेल का मॅम? हो, एकाच लेगला आणि अशाच पद्धतीने तरच तुम्हाला त्या स्ट्रक्चरचं जे 1 करोडचं बेनिफिट दाखवतो ना तरच मिळू शकतं. ठीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या लेग असं मग तुम्ही अदरवाईज एक आयडी स्वतःच घेऊन कुठे तुम्हाला हवं तिथे पण लावू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला सरांनी सांगितलेलं जे बांबू स्ट्रक्चरचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला स्ट्रक्चर असंच आता आम्हाला का नाही म्हणजे ते हे होऊ शकत की आता ऑलरेडी माझी इथे 10-12 हजारची टीम आहे. स्ट्रक्चर लागलेलं आहे. आता मी इथे कुठेतरी लावलं तरी एखाद्या ठिकाणीच मला मिळू शकणार आहे आणि ते तेवढ्या लेवलने नाही मिळू शकणार आहे. ठीक आहे. आता तुमची जर इकडे 10,000ची पॉवर जनरेट आहे, इकडे समजा चांगली टीम आहे, इथे चांगली काम करते, तर तुम्ही इथे सुद्धा प्लेस करू शकता. आता हा प्रत्येकाचा स्मार्ट वर्क आहे की तुमच्यावर आहे. इथे तुम्ही M1, M2, M3 लावला आणि ह्याची इकडे पॉवर येऊच जाणार आहे, करून सुद्धा येऊ शकते. तुम्हाला इथेच काम करावं लागेल. तुमची विषय इथे करायचंय. तुम्हाला वाटतं एक साईडला मला रेडी पॉवर येते, मी अपोजिटला करून थोडं थोडं इन्कम घेईल, ते चालू शकतं. किंवा तुम्ही विकरला लावलं तर पटापट डबल सुद्धा येऊ शकतं. डिपेंड्स. आता ते शेवटी बोलता ना, खुद की ताकद है कि बनाने वाली हो. हा ना. मॅडम आवाजच येत नाहीये. प्राची मॅम आणि दीपा कल्याणी मॅम बऱ्याच जणांचे हे चालू आहेत हं. तुम्ही म्यूट नाही करू माईक. शकत आहे का त्यांना? ही गोष्ट आहे का? तुम्ही करू शकताय ना मॅम? अरे पण लॅपटॉपवर मला दिसत नाहीये. का अनम्यूट करताय रे? कोणी मॅम, एक अनम्यूट करू का? दीपा कल्याणी मॅम. मॅम एक विचारायचं होतं. ओके विचार आणि मग म्यूट करा. हो हो. मॅम मग आता हे 7 नवीन आयडी घेतले तर पण त्याचाही क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे का? म्हणजे काय? एक मिनिट मी म्यूट करते पहिले सगळ्यांना. म्हणजे मॅडम त्यांना अनम्यूट करा आता. हो करते. दीपा मॅम हँडरेज करा. दीपा मॅम हँडरेज करा. क्रायटेरिया तर दीपा सगळ्याचा पूर्ण करावाच लागणार. केलाय त्यांनी ऍड्रेस. एक मिनिट. हो हो
मॅम क्रायटेरिया तर करावाच लागेल ना, हा. पेमेंट कसं येणार त्याशिवाय? बोला मॅम, परत हे केलं थांबा. हा करा आता. हा बोला. म्हणजे आता आपण 7 आयडी घेतो त्याचंही क्रायटेरिया पूर्ण करायचं का विचारत होते. म्हणजे करावंच लागेल, त्याशिवाय पेमेंट कसं येणार? तुम्ही लोक टाकाल तर ते काम करतील, मग टीम बनेल आणि पुढे आयडी चालू होईल ना. लोक हा, हा. कुठून येणार त्या आयडीवर? तुम्ही टाकणार तेव्हाच येणार ना. हम्म. समजलं? थोडीफार हो, तुम्हाला हो. गिफ्टेड किंवा काय येऊ शकतात, पण ऑब्व्हियसली त्याच्या समोर अपोजिटला कोणतरी. आता मी तुम्हाला पेमेंट कसं, इन्कम कसं जनरेट होणार ना ते दाखवते. थँक्यू मॅम. यू आहे, इथे बोर्डवर दाखवणं ऍक्च्युली असं कठीण आहे. ते आडवा बोर्ड पाहिजे. दिसतंय? हे आता मग हो मॅम. कशी आयडी करायची मला लावायचे ते सांगितलंय मी. ठीक आहे, प्रत्येक आयडीची लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. बघा, तुम्ही लोकांना जे जे आयडी मारता तुम्ही स्वतः सुद्धा हे सगळं स्टडी करू शकता, तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, आता तुमच्याकडे आरती आणि भारती आली. पहिल्या आयडीचे 2 डायरेक्ट आपले झालेले आहेत. ह्या आयडी इन्कम घेण्यासाठी एलिजिबल करून ठेवलेले आपण. आता तुमच्याकडे आरती आली जी काम करणारी आहे. इथे दिसते का? हो मॅम. आरती आली. इथे आरतीला तुम्ही मदत केली. इकडे आरतीने 500 लोक आणले, इकडे 500 आणले, किंवा कमी जास्त सुद्धा असू शकतात. इकडे 600 आली, इकडे 400 आली. इथे आरती हे केलं. तुम्हाला आरतीला तुम्ही डेव्हलप करताय, तुम्हाला इथे आरतीचा लिडरशिप येऊन गेला. बायनरी तुम्हाला लागणार नाही, कारण अजून तुम्ही अपोजिटला काम चालू नाही केलं. इथे 600 आयडी आली, इथे 400 आयडी आले. म्हणजेच U4च्या लेफ्टला किती आयडी आले? 1000. बरोबर. हे 1000 आयडी U3च्या लेफ्टला पण आले. हेच 1000 आयडी U2च्या लेफ्टला पण आले. हेच 1000 आयडी U1ला पण आले. पण U2, U3 ला आणि U4 ला पेमेंट येईल का? नाही येणार. का नाही येणार? कारण तुम्ही त्याची अपोजिट साइड अजून केलेली नाहीये. नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बी लावला. सेम इकडे 700 आहेत. त्याचं कसंही काम चालू दे. 1001 लोक तयार झाले. U7च्या राईटला आले 1000 लोक. तुम्हाला बीचा लिडरशिप मिळाला. इथे तुम्हाला लिडरशिप मिळाला, इथे तुम्हाला लिडरशिप मिळाला, कारण तुम्ही क्रायटेरिया पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे अपोजिटला काही जोडी लागणार नाही. हे 1000 इथे गेले, हे 1000 इथे गेले, हे 1000 इथे गेले. या 1000 आणि या 1000ची पेमेंटची जोडी लागून तुम्हाला आले 6,30,000 रुपये. इथे का आले? कारण इथे हा तुमचा मेन जोडी आयडी लागली. पूर्ण झालेला आहे. आता तुमचे 1000 लोक झाल्यानंतर तुम्ही फोडायचंय याला. हे 1000 तुम्हाला टोटल सांगितलंय. जसं जसं इथे 1-1, 2-2 आयडी येणार, इथे तुमचं पेमेंट म्हणजे आता जसं तुम्हाला जनरेट होतंय तसंच. हे एक्झाम्पल दिलं. तुम्ही म्हणाल 1000 एकदम होईपर्यंत थांबू की काय? तसं नाही. 2 आयडी आले, 4 आयडी आले. जसं आता तुम्ही काम करताय तसंच करायचं. तुमचा आयडी लावण्याची पद्धत हे कसं मल्टिप्लिकेशन करत. इथे 1000 आले. आता तुम्ही फोडायचा हा U4चा दुसरा आयडी आणि इकडचा भारती करायची. आता तुमची इच्छा, तुम्हाला इथे भारती नाही करायची, तुम्ही परत स्वतःचा आयडी घेतला तरी सुद्धा चालेल. स्वतःचा आयडी घेऊन मग आरती लावली. त्या आरतीने इकडे 500 लोक केली, इकडे 500, इकडे 600 लोक केली, इकडे 400 केली.
इकडे तुम्ही भारती लावून ठेवली, हिने पण इकडे 500 केले, इथे 500 केले. ठीक आहे. आधी इकडे आरती लावायची, तिचे 1000 होऊ द्यायचे. हे आले U1 ला वर 1000, हे इकडे 1000, मग इथे 1000 आणि 1000 ची जोडी लागून या आयडीला आले तुम्हाला 6,30,000. हे 1000 U4 च्या राईटला गेले, ऍक्च्युली 2000. हे लगेच नाही करायचंय बी, मी जस्ट तुम्हाला हे पुढचं आहे. इथे 1000 केले, हे 1000 इथे गेले. U4 च्या लेफ्टला ऑलरेडी 1000 होते, राईटला तुम्ही इथे नवीन आयडी घेऊन इथे 1000 लोक वरती गेले. या 1000 आणि या 1000 ची जोडी लागून इकडे आले 6,30,000. आता इथे काय येणार, कारण इथे तुम्ही क्रायटेरिया लेफ्ट राईट पूर्ण केला. हे 1000 U3 च्या कुठे जाणार, लेफ्टलाच जाणार. ठीक आहे. आणि U2 च्या पण लेफ्टलाच आणि U1 च्या पण लेफ्टलाच. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्ही हा फोडायचा, हा आयडी इथे आपण पकडूया, छाया टाकली. छाया नाही टाकायची तर स्वतःचा आयडी टाकू शकता. आता बघा, हे मी तुम्हाला लॉजिक सांगते. हा U1 टाका, तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे पण परत ट्रायपॉड घेऊ शकता तुमची. म्हणून मी म्हटलं, तुम कितना बिजनेस करने वाले, कितने लोग लाने वाले, कितनी बड़ी टीम बनाने वाले, उसके ऊपर ये सब गेम डिपेंड करता है की तुम्हाला त्याला फोडायचं आहे का, तुम्हाला अजून ट्रिपल ट्रायपॉड घ्यायचा आहे का. तुम्ही या सगळ्या आयडीने फोडून आतमध्ये ट्रायपॉड घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मल्टिपल इन्कम घेऊ शकता, जसं आता तुम्ही ट्रायपॉडचा बेनिफिट घेता. आता इथे मी तुम्हाला सिंगलच U1च मारून दाखवते. U1 मारला आणि आपण त्याच्या लेफ्टला इथे आरती केली. तिला समजा आपण इथे 400 आयडी आले, इथे 600 आयडी आले, तर हे 1000 आयडी U7 ला गेले. इथे U7 च 6,30,000 इन्कम जनरेट झालं. हे 1000 परत इथे जमा झाले, हे 1000 परत इथे जमा झाले. हे 1000 जेव्हा इथे जमा व्हायला सुरुवात होती तेव्हा इथे परत 6,30,000 जनरेट झाले. म्हणजेच काय, इथे पण झालेले 6,00,000, इथेला झालेले 6,30,000, इथे जनरेट झाले, इथे जनरेट झाले आणि इथे 2 वेळा जनरेट झाले. यांचा लिडरशिप वगैरे सगळं वेगळं आहे, हे फक्त बायनरी इन्कम. ठीक आहे. मग ह्या 2 आयडीना फोडून झालं की मग यायचं U3 कडे, मग याला फोडायचं. याला फोडलं, इकडे आपण स्वतःचा आयडी घेतला, परत इथे अगेन तुम्ही आरती भारती लावली. समजा तुम्हाला जास्त नको आहे तर तुम्ही इकडे आरती लावली, हिने 500 केले, भारतीने 600 केले, तर तुम्हाला या इथे 500 जोड्यांचे 3.25 लाख झाले. हे 1000 लोक इथे आले, इकडे या 1000 ची जोडी लागली, इकडे 6,30,000 जमा झाले. हे 1000 इकडे जाऊन इथे जमा होणार, कुठे, लेफ्टला. हे 1000 परत इकडे वरती जाऊन जमा होणार. सेम इथे हा आयडी फोडायचा. अशा पद्धतीने तुम्हाला हे आयडी वरती वरती फोडत जायचे. एक एक्स्ट्रीम लेफ्टचे लोक वरती लेफ्टला जमा होत जाणार. या आयडीला लेफ्ट राईट केला तरी तुमच्या या आयडीची ती एकच बाजू असते, माहिती आहे ना. हे माहिती आहे का सगळ्यांना. भरपूर रांगोळी झाली आहे, समजतंय का. हो मॅम. पुन्हा हा फोडला, इथे ऑलरेडी 2000 लोक आहेत, यांच्या समोर इथे U1 घेतला, इकडे पुन्हा 500, इकडे 500 केले. परत या 1000 लोकांबरोबर इथे जोडी, कारण इथे लोक रेडी असणार, तुम्ही खालून वरती गेलेली असणार. परत इकडे तुम्हाला येणार 6,30,000 बरोबर. अजून इथे 1000 लोक पेंडिंग आहेत, सो तुम्ही इथे ट्रायपॉड घेऊन जरी काम केलं तरी सुद्धा जोडी लागणार. असं करत करत तुम्ही वरती जाऊन पोहोचणार. तर तुमचा मेन आयडी ऑलरेडी तिथे याला पोहोचलेला असणार, म्हणजे सफायर बिफायरच्या पोझिशनला पोहोचलेला असणार. कळलं का. म्हणजे तुमचा मेन आयडी जो आहे तो हे खाली काम चालू असणार आहे, पण मेन आयडीला तुम्हाला इथला जो आयडी तुम्ही पहिला घेणार आहात तिथे तुम्हाला इन्कम जनरेट व्हायला सुरुवात होणार. जसं जसं हे करणार तर तुम्हाला ना डबल होणार, इथे पण होणार, इथे पण होणार. हळू हा आयडी उघडला की कसं होणार, इथे पण इन्कम जनरेट होणार, इथे पण होणार, इथे पण होणार, इथे पण होणार. असं तुमचं इन्कम मल्टिपल होत जाणार. म्हणून सर म्हणतात की आता आयडी उघडायचे नाही, नंतर एकाच वेळेला जास्त जास्त पैसे येणार. समजतंय का. दिमाग की बत्ती गुल. जास्त लॉजिक लावू नका. 7 आयडी घ्या आणि मॅजिक बघा, मॅजिक. प्लॉट घेऊन ठेवा. तुम्ही आयडी घेऊन ठेवणार आहेत,
प्लॉट घेऊन ठेवणार आहेत, पण त्या प्लॉटची मशागत करणं, त्याच्यावरती काम करणं, हे सुद्धा शेवटी तुमच्यावरती आहे. नुसती आयडी घेऊन ठेवून उपयोग नाहीये. तर त्या आयडीला डेव्हलप करण्यासाठी तेवढी ताकद लावणं पण गरजेचं आहे, तेवढं काम करणं पण गरजेचं आहे. आणि येस, नेहमीच मला असं वाटतं, म्हणजे मी ज्या पद्धतीने काम करते की स्पर्धा ही नेहमी स्वतःशी ठेवायची आणि कोण काय करतंय, कोण कुठे जातंय, कोण काय पद्धतीने काम करतंय हे बघण्यापेक्षा स्वतःची एक सिस्टम तयार करा की आपल्याला आपले लीडर्स जे सांगतायत त्या पद्धतीने काम करून मी माझ्या आणि माझ्या टीमचं, ऑफकोर्स प्रत्येक वेळेला ना स्वतःच्या टीमचा विचार तुमच्या डोक्यात हवा की मला माझ्या, बघा इथे पण आहे ना, तुम्ही लोकांनी बोललं पाहिजे, मॅडम 1000चीच लिंक कशी घेताय, माझी स्वतःचीच 500ची टीम आहे, माझी लोक कशी कनेक्ट होणार. इथे ही मारामारी आहे का लोक कनेक्ट नाही आहेत मीटिंगला. तुमच्या डोक्यात ज्या दिवशी, माझं नेहमी असतं, जर DS1 लागला तर संपूर्ण माझी टीम असली पाहिजे, LDP लागला तर संपूर्ण माझी, आणि ह्या माझ्या विचारानेच आज मला हे यश दिलेलं आहे. पण तुमच्या डोक्यामध्ये तो विचार येतच नाही, मी स्वतः जॉईन करते मीटिंग, बाकीचे राहू देत. हे याच्याकडे लक्ष द्या, प्रत्येक लीडरने लक्ष द्या की माझी जास्तीत जास्त लोक कसे मीटिंगला अटेंड असतील, बरोबर. आणि म्हणून आज मला सांगायला आनंद होतोय की आतापर्यंतचं माझं पेआउटचं रेकॉर्ड, ऑलवेज माझं रेकॉर्ड मीच तोडत असते, आणि आतापर्यंतचं माझं स्वतःचं रेकॉर्ड आज मी पुन्हा मोडलेलं आहे. थोड्याच वेळात पेआउट टाकते, सगळ्यांनी बघा. आणि बघा, एक सिस्टम तयार करून ठेवलेली असल्यामुळे काय कशा पद्धतीने इन्कम, आज बऱ्यापैकी लीडर्स नाही आलेले आहेत माझे त्या हायेस्ट पेआउट मध्ये, म्हणजे इतर लीडर्स, तरी सुद्धा माझं पेमेंट हायेस्टला आहे, क्योंकि ऐसे 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 सगळीकडे पेरून ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ही आयडिया नव्हती, पण जेव्हा कळायला लागलं तेव्हा सगळीकडेच काम केलं पाहिजे, सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे हे कळत गेलं. सो जिथे आपण कधी कधी ना आपल्या 2-3 लीडर्स किंवा आपल्या जवळचे जे 1-2 आपल्या ह्याच्यात आहेत त्यांच्यासोबतच काम करत राहतो. सो सगळ्यांना वेळ द्या, सगळ्यांवर प्रेम करा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चाला. त्याचे रिझल्ट जे असतात ना ते ट्रिमेंडस आणि अमेझिंग असतात, आणि त्याचा अनुभव मी घेते. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या टीमला जीव लावा आणि खूप छान इन्कम घ्या. हा 7ID स्ट्रक्चर हा खरंच तुम्हाला, आम्हाला हे करोडपती व्हायला 4 वर्ष लागली, पण तुम्ही येत्या 6 महिन्यात, वर्षातच करोडपती होऊ शकतात. ऑफकोर्स त्यासाठी तेवढी मेहनत सुद्धा करावी लागणार आहे. म्हणजे आले आले माझ्याकडे 7 आयडी आले आणि मी त्याची पूजा करतोय, तर तसं नाही होणार. तर त्या 7 आयडीचं स्ट्रक्चर कसं कम्प्लीट करू, त्याचा क्रायटेरिया कसा कम्प्लीट करू, त्याच्या खाली मी लीडर्स कसे घडवू, हे आयडी तुम्ही ना स्ट्रक्चर आहे ना असं सुद्धा लावू शकता लोकेशन वाईज. म्हणजे माझी रत्नागिरीला टीम लागली तर ती इथेच असणार आहे, माझी जर सातारा टीम लागली तर इथेच असणार आहे. खूप खूप आहे याच्यामध्ये शिकण्यासारखं आणि हे करण्याचं, जे मला आता कळतंय. पण आता बऱ्यापैकी माझं स्ट्रक्चर खूप पुढे गेलंय, पण तुमच्यासारखे जे नवीन लोक आहेत, म्हणजे आपल्या टीममध्ये प्रशांत भालेकर सरांनी 7 आयडी स्ट्रक्चर घेतलं आणि त्यांच्या टीम मधून मला वाटतं ऑलमोस्ट 4 जणांनी घेतलंय, साक्षी मॅडमनी घेतलंय. आपल्या टीम मध्ये पण जवळजवळ 10-12 जणांनी 7 आयडीचं स्ट्रक्चर घेतलंय आणि बहुतेक बरेच जण घेणार आहेत. सो घ्या, चांगले लावून घ्या व्यवस्थित स्ट्रक्चर, आणि लोकेशन वाईज टीम लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एका लोकेशनला गेला तर सगळ्यांना एकमेकांना बेनिफिट मिळत असतील तर तुमचे लीडर्स तिथे तयार होतील. ऑफकोर्स 7 आयडी चालवणं ही खाण्याची गोष्ट नाहीये. 7 आयडीला आतमध्ये फोडल्यानंतर अगेन 14 आयडी, म्हणजे जवळजवळ हे याला 21 आयडीचं स्ट्रक्चर म्हणतात. हे 21 आयडीचं स्ट्रक्चर तुमचं तयार होणार. त्याला ट्रायपॉड घेतलं तर मे बी अजून 21 आयडी सांभाळणं ही खायची गोष्ट नाही आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक आयडीला एक ज्योत्स्ना नार्वेकर लागेल, एक मृणालिनी पेडणेकर लागेल, एक माधुरी सोनवणी लागेल, एक आरती भोईर लागेल, एक एकता तरे लागेल, एक वैशाली चव्हाण लागेल, आणि वेगवेगळे असे डॅशिंग गोल्ड डायरेक्टर, ब्रॉन्झ डायरेक्टर, सिल्वर डायरेक्टर जे माझ्या टीम मध्ये आहेत. सो तुम्ही हे सगळं तयार करण्यासाठी आता बाहेर पडणं गरजेचं आहे, आणि नुसतं बघत राहून उपयोग नाहीये, तर ते मिळवण्यासाठी बाहेर पडणं सुद्धा गरजेचं आहे. ज्याला कोणाला काही बोलायचंय, प्रश्न विचारायचे, हँड रेज केलाय बघा सारिका शेडगे मॅमने, मृणाली मॅम. सारिका मॅम बोला. येस बोला. थँक्यू मॅम. तुम्ही खूप छान एक्सप्लेन केले 7 आयडीचे. ऍक्च्युली मला खूप प्रश्न पडलेले हे नक्की 7 आयडी म्हणजे काय आहे किंवा कसं ते जनरेट केलं पाहिजे. तर आपल्या मानसी मॅमने नक्कीच ते खूप छान पद्धतीने समजून सांगितले. आणि मी असं विचारेन की आपले जे 7 आयडी आहेत ना, तर ते विकर साईडला लावले तर बेनिफिट होईल की पॉवर साईडला? पण मगाशी मी सांगितलं तसं, आता तुमची पॉवर कशी आहे, म्हणजे आता माझ्या एका साईडला
एखादी टीम मोठं काम करते तर मी तिथेच टाकून ठेवलं तर एक साईड जनरेट होणार आहे, अपोजिटला मी समोर दुसरे आयडी लावेन. आता ती माझी विषय. किंवा मी विकरला मारलं तर डबल टिबल पे आउट जनरेट होतं. पण ते कधी होतं? जेव्हा तुम्ही तिथे लोक आणणार आहात तेव्हा. ऑफकोर्स ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तो पॉवरला लावावा की विकरला. हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. मगाशी मी तरी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगितलं की इकडे लावला तर वरून येणारे आयडी तुम्हाला एका साईडला मिळणार आहे, तुम्ही अपोजिटला लावा. जसं ट्रायपॉडमध्ये होतं आपलं. ट्रायपॉडमध्ये होतं ना, वरून जर समजा लीडर कडून किंवा तुमच्याच एखाद्या टीम मेंबर कडून येत असेल तर एक बाजू आपली तयार होते, एक्स्ट्रीम लेफ्ट तयार होते, एक्स्ट्रीम राईट तयार होते. मग आपण काय करतो? आतल्या बाजूला काम करतो. सो ते तुमच्यावर आहे. तुम्हाला वरून रेडी येणारी आयडी आहे. समजा माझ्या लेफ्टला कोणी व्यक्ती आहेत, बरेचसे लीडर्स आहेत की ज्यांना माझी पॉवर आहे. मग त्यांनी जर माझ्या पॉवरला मारलं तर त्यांना ती एक साईडला मिळणारच आहे. ते अपोजिटला काम करू शकतात. असं आहे. त्यामुळे ते तुमची विषय. तुम्हाला तसं किंवा एखादा म्हणेल की एका साईडला मानसी मॅडमची येतेच आहे, मी विकरला खाली जाऊन मारतो. पण तिथे ऑब्व्हियसली कम्प्लीट ते आयडी आणणं आणि काम करणं, कारण त्याला कुठलीही पॉवर तिथे येणार नाही विकरला, बरोबर ना? सो विकरला कम्प्लीट काम त्या लीडरला स्वतःलाच करावं लागणार. म्हणून मी म्हटलं की हे बरोबर मॅम. तुमची ताकद आहे, तुम्ही किती लावणार आयडी. आता मी तुम्हाला सांगू का? आता माझं कसं आहे, माझ्या लेफ्टला सपोज माझे काही मेंबर आहेत की ते काम करतायत, पण माझे जे राईट साइड आहे ना तिथे पूर्ण सगळं काम म्हणजे मीच करते. तर मग मी माझ्या राईट साइडला लावलेलं बेटर होईल की कसं काय? म्हणजे जर माझा मेन आहे ना तर हा राईटला लावा. राईटला लाव ना. ओके, थँक्यू मॅम. आणि अजून एक क्वेश्चन होतं की हे जे 7 आयडी आहेत तर आपण ह्याचे जे स्पॉन्सर असणार आहे तर म्हणजे प्रत्येक आयडीला स्पॉन्सर हा त्याच्या वरचा आयडी असणार आहे ना? मेन आयडी, त्याच्या खालचा एक आयडी, त्याच्या खालच्या आयडीला त्याच्या वरचा आयडी, असं. म्हणजे ट्रायपॉड पकडला तर U1 U2. मग त्या U2 चा स्पॉन्सर खालच्याला तो वरचा आयडी स्पॉन्सर करायचा. म्हणजे प्रत्येक आयडीचा एक एक डायरेक्ट करून घ्यायचंय, एक्स्ट्रीम लेफ्टचा आणि एक्स्ट्रीम राईटचा. आणि मॅम आपण हे जे करणार आहे आयडी तर त्याचं आपण जेवढं आयडीचं पेमेंट करतोय तर त्याचे प्रोडक्ट तर मिळणारच आहेत ना? हो हो. म्हणूनच म्हटलं की 22,000चे आयडी घेऊन आता पुढे तुमचं काम किती होणार, कसं होणार हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही घेतलात तरी लॉस मध्ये नाही, कारण कंपनी तुम्हाला त्याचे प्रोडक्ट देते. पण उद्या जसं आता आहे ना, आता वाटतंय ना की 50,000चं होतं सोनं तेव्हा घेतलं असतं तर बरं झालं असतं. सो आता जर तुम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी विकास सर देतायत, जे आम्हाला नव्हती मिळाली, तर तुम्ही ती 7 आयडीची ऑपॉर्च्युनिटी घेऊन तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता. आणि त्या प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल आपले साक्षी कदम मॅडमने जेव्हा सेल्युलाइट जेलची ऑफर होती तेव्हा त्यांनी 7 आयडी मारले. सो त्यांना 70 सेल्युलाइट जेल मिळाले. 70 सेल्युलाइट जेल म्हणजे 7 21. 21,000चे त्यांना सेल्युलाइट जेल मिळाले आणि 21,000चे त्यांना प्रोडक्ट मिळाले 22,000चे. सो त्या लॉस मध्ये नाहीयेत. आणि मॅम आपण म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की माझे विकर साइड किंवा पॉवर साइड तर माझे ना दोन्ही इक्वल साइड चालू आहे. म्हणजे म्हणजे लेफ्ट साइडला माझी पॉवर टीम विकर काम नाहीच झाले ना मॅडम. आणि पॉवर विकर असं काय नाहीच बोलायचं. ओके, मग नक्कीच मी ते राईटला लावलेलं बेटर होईल है ना? बघा मॅडम, आपण एकदम चांगला आयडी चालण्यासाठी ना तुमच्या लेफ्ट आणि राईट मध्ये मिनिमम 1000 आयडीचा डिफरन्स करून ठेवायचा. तेव्हा तुम्ही फ्लो मध्ये पडू शकतात. जेव्हा 10 आयडी 20 आयडीचा डिफरन्स असतो ना, तो कधीही भरतो. कधीही तुमची ही बाजू मोठी होऊ शकते, कधीही ही बाजू होऊ शकते. 10-20 आयडीचा डिफरन्स कधीही. म्हणून म्हणते की पॉवर विकर न करता एवढी मदत करायची ना की लोक घोड्यासारखे पळाले पाहिजे. कधी तुमच्या दोन्ही आयडी मध्ये 500-1000 आयडीचा डिफरन्स तुम्हाला कळला पण नाही पाहिजे. ओके. आणि हे होतं, मी माझं स्वतःच सांगते, जेव्हा मी प्लॅटिनम व्हायला आली होती, आय थिंक 440 वर होती. मला चांगल्या लक्षात आहे. प्रिया मॅमना फोन म्हणजे रडलेली. दोन्ही 440 झालेलं माझं, दोन्ही. म्हटलं आता मला पे आउट कसं येईल का? आणि मी बऱ्यापैकी तेव्हा एक चांगल्या लेवलला लीडर म्हणून ओळखली जात होती, नाव होतं माझं. आणि अचानक जर मला पे आउट नाही आलं तर कसं? मी विकास सरांना भेटायला गेलेली. 440 सर म्हणतात तुम्ही दुभत्या नावेत आहात. दोन्ही इक्वल कधीच नसलं पाहिजे. ऑलवेज एक वर खाली असलं पाहिजे. आणि तरच तुम्ही खूप फास्ट धावू शकता. इक्वल है ना. रेषा कशा असतात? कार्डिओग्राम काढतो कशा असतात, अशा पाहिजे ना. ऐसा हो गया तो खतम.
600 नाही झालं पाहिजे. आणि म्हणून ऑलवेज तुमच्या टीममध्ये जेव्हा एखादा व्यक्ती चांगला काम करतो, बऱ्याच वेळेला आपण काय करतो, ते पॉवर आहे, त्यांच्यामुळे काय मला पैसे येणार नाही आहेत, ह्यांचा काय मला फायदा नाही. कधी-कधी ना मी तुम्हाला सांगते काही गोष्टी, ऑफर देताना ना तुम्ही लोकं खूप विचार करता. मी सगळ्यांना नाही म्हणत आहे, ज्याला जो करत असेल त्याने घ्यावं ते. तुम्ही खूप विचार करता, की ह्या व्यक्तीचा आता मला पेआउट जनरेट नाही होणार आहे. मग मी कसे देणार पैसे? मला तर पेआउट येत नाही. अरे पण त्या व्यक्तीने तुमच्या एका साइडला कधीही जोडी ना 630 ची बायनरी तुम्हाला एक आयडी आल्यावर नाही लागत. तुमची 315 ची बायनरी रेडी आहे आणि इकडे जेव्हा एक आयडी पडतो तेव्हा 315 ची जोडी होते आणि तुम्हाला 630 मिळतात. इकडे 315 आणि इकडे 315. सर कसं दाखवतात, इकडे 10,500 इकडे 10,500. तेव्हा तुमची एक जोडी होते ना. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता, की इकडचे व्यक्ती पॉवर आहे तर ते त्यांचा मला फायदा नाही. अरे तिने तुमच्यासाठी उलट तुम्ही सगळ्यात मोठे आभार मी तर नेहमी म्हणते, हे तुमच्या पॉवरचे मानले पाहिजेत. कारण ती लोकं तुमच्यासाठी बिना त्रासाचं एक मोठं ताट वाढून ठेवतात. आणि त्याच्यामुळे ऑल्वेज ग्रेटफुल राहा. स्वतःच्या पॉवर विकरमध्ये तर पडूच नका. पण ते जर ओघाने काम करतायत, चांगलं काम करतायत, तर कधीतरी तुम्हाला पेआउट जरी नसेल आलं ना, तरी सुद्धा जिथे तुम्हाला ऑफर तुमचे लीडर्स लावतात किंवा काय, तेव्हा तुमचा कॉन्ट्रो त्याच्यामध्ये द्या आणि त्यांना ॲप्रिशिएट करा. ती आयुष्यभर तुमचे ऋण विसरणार नाही आणि नेहमी तुमचं नाव घेईल. आपण काय करतो, देत नाही आणि मग ती व्यक्ती आहे ना, ती म्हणते माझा लीडर मला विचारत नाही किंवा थांबा जरा मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. एक सेकंड.